आंबाच खावा लागेल, साल खाऊन नाही चालत. तसं ग्रंथ जरी वेदातून निर्माण झालेला असला तरी मात्र आम्हाला भागवत कथा जी देते ते इतरत्र ग्रंथ आम्हाला देऊ शकत नाही, किंवा इतरत्र त्या ठिकाणी ते वेद वगैरे आम्हाला गौणच ठरतात. अशी परिपूर्ण असलेली भागवत कथा ज्या वेळेला नारदजी माता भक्तीला ऐकवतात, परिणाम क्षणार्धामध्ये भागवत कथेचं श्रवण झालं न झालं त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्याला नवचैतन्य प्राप्त झालं. ते तरुण झालेत, ता थैया थैया करून नाचायला लागलेत. थोडा आवाज होता. भक्ती माता, ज्ञान आणि वैराग्य या तिघांचंही भाग्य उदयाला आलं. का? त्याच्या मागचं कारणच असं आहे, त्यांचं कुठंतरी पूर्वजन्मीचं संचित पुण्य असावं आणि त्या अनुषंगाने त्यांना खऱ्या अर्थाने संतांची भेट झाली. नारदासारख्या संतांची भेट झाली. तुम्हाला सांगू, एखाद्या वेळेला आम्हाला चुकून अनभिज्ञपणे न कळत संतांची भेट आमच्या जीवनामध्ये झाली का, ती संतांची भेट आमच्या जीवनाला कृतार्थ करून ठेवते, आमच्या जीवनाचा उद्धार करते. आम्ही सोनाळावाशी यासाठी भाग्यवान नाही की आमच्याकडे गळगंज श्रीमंती आहे. आपण त्याच्यासाठी श्रीमंत नाहीत गुरुजी, त्याच्यासाठी भाग्यशाली नाही. आम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहतो म्हणून आपण भाग्यशाली नाही. आपण सोनाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीमध्ये वास करतो, त्यांच्या चरणाशी राहतो. हे भाग्य आहे आपलं, हे भाग्य आहे आपलं. संतांनी आपल्याला जवळ केलं पाहिजेत ना दादा. आणि सोनाळा नगरी काय काय भाग्य म्हणावं लागेल. त्या कोपऱ्यावर गेला का महाराज आहेत, ह्या बाजूला जावं प्रकाश बाबा आहेत, थोडं समजोती महाराज आहेत, तिकडे गजानन महाराज आहेत. प्रत्येकाने एक एक भाग परिसर त्या ठिकाणी आकर्षित करून ठेवलेला आहे त्यांच्या परमार्थाच्या तेजाने. यामुळे आपण भाग्यशाली आहोत. जीवनामध्ये कधीतरी हे अत्यंत महत्वाचं आहे का, कारण जीवनात माणसाला जर उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये संगती खूप महत्वाची आहे का, खूप महत्वाची आहे. एक सूत्र असं सांगितलं गेलं आहे, माणसाला ज्याची संगत घडत असते ना तशीच पंगत त्याच्या जीवनामध्ये होत असते, तशीच पंगत. पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही चला, बरेच लोक वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये निघतात, आपली महाराजांची सुद्धा पालखी जाते. आणि मग महाराजांच्या पालखीत दरवर्षीच एखाद दोन असा असतो की तो म्हणतो, एखादा म्हणते काय रे मायाच्या जमीन का वारीत चाललं, हा म्हणते एकदा चालून तर पाय. तो म्हणते का आपल्याला त्याच्याशिवाय तर जमत नाही, तू चाल म्हणते पाहू आपण. काहीच घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. पहिल्या दिवशी घेऊन निघते, टाळ वाजवता येत नाही म्हणून खांद्यावर पताक घ्यावी, रस्त्याने चालावं. तरी सांगू टुनकीपर्यंतचा प्रवास होत नाही तोपर्यंत रस्त्याने त्याला जवळजवळ 100 लोक त्याच्या पाया पडतात. मनाला वाटत अरे काय करून राहिलो आपण, घेतली आहे का, आणि लोक तरी माझ्या पाया पडतात. पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा मार्गस्थ व्हावत, बावनबीर वरवट शेगाव पर्यंत मन परिवर्तित होतं. आणि खरं सांगू, एकदा नाटकाने गेलेला तो आयुष्यभरासाठी जीवन सुधरून ठेवतो. त्याचं कारण संतांच्या संगतीचा परिणाम आहे, संतांच्या संगतीचा परिणाम आहे. मला कधी कधी तो नवल वाटतोच राजा, संतांच्या संगतीमध्ये काय होत नाही होत. सद्गुरू गजानन महाराजांचा घोडा आपल्यासाठी पूजनीय आहे का, तो महाराजांच्या संगतीमध्ये आहे. अरे पालखीमध्ये चाललेले कुत्रे पुण्यवान होतात. पालखीत जर एखादं कुत्रं चालत असलं ना, वारकरी स्वतः खाणार नाही, आधी त्या कुत्र्याला बिस्किट वगैरे टाकतात, त्याच्या गळ्यात हार काय बांधतील, त्याला तिलक काय करतील, आणि ते कुत्रं रस्त्यानं चालायला लागलं का लोक त्याची वाह करतात, वा कुत्रं चालून राहिलं, कुत्रं चालून राहिलं. मी सांगतोय का आईंनो, मला प्रश्न विचारायचा आहे. संतांच्या संगतीमध्ये जर रेडा पूजनीय होत असेल, संतांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने हत्ती पूजनीय होत असेल, संतांच्या संगतीमध्ये घोडा पूजनीय होत असेल, संतांच्या संगतीमध्ये कुत्र हरिण पूजनीय होत असेल, तुम्ही आपण माणसं आहोत, तुम्ही आपण माणसं आहोत. आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही? नक्कीच होतं. फक्त एक करा, जीवनामध्ये काही झाली तरी चालेल, फक्त संतांच्या संगतीमध्ये लागलं पाहिजे. संतन के संग लाग रे,
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी। ओए तेरो बड़ो भाग रे, ओए तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हरि बोल, तालियों के साथ प्यार से। जय हो। संतन के संग पुण्य कमाए, संतन के संग पुण्य कमाए, पुण्य कमाइयो पुण्य कमाए, पुण्य कमाइया पुण्य कमाए, संतन के संग पुण्य कमाए, संतन के संग पुण्य कमाए। ओए तेरो बड़ो भाग रे, हरि बोल। ओए तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी। संतांच्या संगतीमध्ये लागलं का फायदा होतो त्याचा, फायदा होतो। ज्याच्या जीवनामध्ये जसा संग तशी पंगत त्याला होत असते, तशी पंगत होत असते। म्हणून जीवनात कधीही माणसानं सहवास चांगल्याचा केला पाहिजे, चांगल्याचा केला पाहिजे। भागवत कथेमध्ये आम्ही गंमत जरी तिलक लावलं तरी आम्हाला जयहरी घातल्याशिवाय राहणार नाहीत, आम्हाला भोजन चांगलं दिल्याशिवाय राहणार नाहीत। सात्विकता जीवनामध्ये खूप महत्वाची आहे। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बैसता चोराचे संग आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आम्हीही साधू बनलं पाहिजेत। बऱ्याचशा माता म्हणतात बा आगल्यासारखा माई पोरगा पाहिजेत, मी पोरगाच आहे। अपेक्षा होतेत आमची, आम्ही ज्याला जसं पाहतो त्या पद्धतीची इच्छा आमची होत असते, इच्छा आमची होत असते। आणि हे खूप महत्वाचं आहे। संगती जीवनामध्ये माणसाला चांगलीच पाहिजे, नाहीतर ते वाईटाच्या संगतीमध्ये लागलत ना का मग जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही। कोळसा तुम्ही चुकून हाती धरा, तुमचे हात पांढरे होतात, बरोबर ना? नाही मला कसं वयमानानं सुचत नाही, मला सांगत जा बरं। कोळसा चुकून हाती धरला तर, अरे समजा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माहिती असताना जर उचलला तर तुमचे हात काळे होतील, पण न कळत उचलला तर काही समस्या आहे काय? न कळत उचलला तर काळे नाही होणार ना? अरे म्हणा बाबू तुला समजत नाही, कोळसा कळत उचल का न कळत उचल, तो हात काळे केल्याशिवाय राहत नाही। तशी संगती माणसाची, दुर्जनाची संगती जर आम्हाला कळत वा न कळत आम्हाला घडत असेल ना, तरीही नुकसान आमचंच आहे, नुकसान आमचंच आहे। काय झालं, एक गोमाता गाय, खुट्यावर बांधलेली गाय, खुट्यावर बांधलेली गाय, आता तिचं रोजचं कारण मालकानं जावत, तिला चारा टाकावा, पाणी पाजावं, चारा कोणता कुटार। हा, खुट्यावर बांधलेल्या गाईचं फार टेन्शन नाही, गडबडमध्ये जर असला तर म्हणते राहू द्या आजच्या दिवसात उद्या पो, है ना? त्या खुट्यावर बांधलेल्या गायीच्या जवळ गावात फिरणारी गाय गेली। आता तिला आपण चांगल्या भाषेत देवगाय म्हणतो, पण तिला नियमानं वडाळ गाय म्हणतात। ती सोडलेली आहे, मोकाट सोडलेली आहे। आणि खुट्यावर बांधलेल्या गायीपेक्षा ओडाळ गाय कधी सुधरेलच,
ती सुधारलेली गाय, ती ओढाळ गाय त्या खोट्यावरच्या गायच्या जवळ गेली आणि त्या गायला गेल्यानंतर ती गाय तिच्यासोबत बोलायला लागली. म्हटलं, का ग बाई, तू फारच सुधरेल दिसते ग, खात्या पित्या घरची दिसते. ते म्हटले, हो मी खात्या पित्या घरची आहे, तू नुसती पित्या घरची दिसतात. काय झालं तसं, काय खात नाहीस का तू? म्हटले, खाते ना. मग तुझं शरीर का सुधारलं नाही? इको कमी कर, शरीर का सुधारलं नाही? ते म्हटले, मला माझा मालक जे खाऊ घालतं ते मी खाते. तू काय खाते? ते म्हणते, मी माल खाते. ते म्हटले, माल काय असते? तुला पाहायचंय, खायचंय? म्हटले, हा, का नाही? तुला म्हणे एक आहे फक्त, तुला दोर तोडावा. मारले त्या गाईनं झटके, खुटा उपटला आणि त्या ओढाळ गाईच्या संगतीमध्ये गेली. गावा लागूनच आखर म्हणतो ना आपण त्याला, आखरात गुडगा होईल, गुडगाभर भरेल असा सुंदर असा लवचिक असलेला मका उगवलेला होतात, गुडगा झालेला. म्हणजे तो किती लवचिक असतो, मस्त छान. त्या गाईला सांगितलं, हे शेत आहेत. म्हटलं, चल खायला चल. आता खायला चल म्हटल्यानंतर ती ओढाळ गायची नियमानं तिला जशी सवय होती ती गेली, भका भका खायला लागली. आता हे जे वडाळ गाय होतं, हे जे घरावर खुट्यावर बांधलेली गाय होती, तिनं कधी पाहिलंच नाही. तिचं चालूच होतं आणि हे कशी बसली पाहत, कधी नाही पाहिलं. बुजाळलेलं ढोर कसं असते, असे कानं फाकून ठेवते तर इकडे तिकडे पाय, साधं भाषेत चावर बावर पायनं म्हणतात त्याला. ते गाय चावर बावर पायत बसलीत, फक्त पाहतच बसली. ते गाय खात होती, दुसरी वडाळ गाय, तिचं सवय होती, ती पाहत खातही होती आणि पाहतही होती. हे फक्त नुसतं ते हिरवगार रान, जे एखादं शेतातलं जर ढोर, नवीन बैल, कोणतंही जनावर ते जर बुजाळलेलं असलं ना, ते चारा पायाखाली तुळवते पण खात नाही. हे गाय मेरीवरच उभी, आणि मेरीवरच उभी असताना झालं असं, त्या शेताचं रोज नुकसान होत असल्यामुळे त्या शेताचा मालक राखण करत होता. आणि त्यांनी जसं पाहिलं, लगेच भलं मोठं दानकूळ घेतलं, ते त्या गायीकडे यायला लागलं. त्या गायीकडे जसं आलात ना, ही वडाळ गाय हुशार होती. हिनं जसं पाहिलं माणूस आला, ती लगेच तिने पळ काढला. पण हिला माहीतच नाही पळावं लागते. ही जाग्यावरच उभी, जाग्यावर जशी उभी, याला असं वाटलं हेच माझं नुकसान करणारी आहे. बदाळली. हे तेवढ्यावर थांबला नाही, दोरानं बांधलीत, घरी ओढून आणलीत. ज्या घरी आणलीत, मागे नका बरोबर आहे, गाया गिया सगळ्या आमच्या जवळ आहेत. ते गाय जशी बुजाळ मार द्यायला लागला, त्याने दोराने बांधले, घरी आणलीत. घरी आणल्यानंतर थांबला नाही, ज्या घर मालकाची होती त्या मालकाची ऐसी की तैसी काढली. मालकाची काही गरज नसताना, काही घेणं देणं नसताना शिव्या खावा लागल्यात. मालकालाही राग आलात, मालकाने काळी घेतली, बदाळली. आणि त्या गाईला मोरक होतं आधी, तिला आता नाचलं आणि गळ्यामध्ये लोळणं बांधून दिलं. आता शेवटपर्यंत तिला भोगायचं आहे. मला फक्त आईंनो एक सांगा, त्या गायची चूक काय होती? काय चूक होती? तिने चारा खाल्ला चारा, तिने नुकसान केलं शेताचं, तिने काहीच केलं नाही तरी तिला मार खावा लागला. त्याचं उत्तर, तिने फक्त वडाळ गायीची संगती केलीत म्हणून. वडाळाची संगती सात्विकी नासली. एका फक्त वडाळ गायीची संगत केल्यामुळे त्या गायीला मार खावा लागला. त्याचं कारण असं आहे, आम्ही ज्याच्या संगतीमध्ये जात असतो तसाच आम्हाला परिणाम भोगावा लागत असतो. म्हणून धर्मशास्त्रकार सांगतात की माणसाने संगती सदैव चांगल्या माणसाची केली पाहिजे. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावे कधी दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची.
आवडीचे गढूळ हे कसे जगाच्या डोळ्यामध्ये धूळ हे कसे जगाच्या डोळ्यामध्ये धूळ आठवण होईल तुला आठवण होईल तुला तुला मानवाची संगती करावी सदा सजनाची सावली नसावे सावली नसावे कोण्या दुर्जनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कोणा दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाची. असे सकाळच्या पहिल्या धारीचं घेणारे असे 4-5 बसलेले असू द्या, त्याच्यात चांगला माळकरी जाऊन बसू द्या फक्त. काय म्हणतात लोक, हा तुम्ही बी काही घेणं देणं आहे. तो जर त्यांना सुधारवण्यासाठी गेला असेल तर त्याला नाही ते त्याला बैकोतीन, पण तो सुधरत नाही. म्हणून जीवनामध्ये संगती खूप महत्वाची आहे ना. चांगल्याची संगती असली पाहिजे, चांगल्याची संगती असली पाहिजे. चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं उद्धारच आहे, उद्धारच आहे. फुलं मळ्यामध्ये पिकतात, पण ते फुलं एकतर मैतीच्या अंगावर जातात, नाही तर देवाच्या जातात. तुम्हाला सांगू, मैतीच्या वरचे फुलं फुलंच आहेत, पण ते मयत असलेल्या आपण शरीराला त्याची बाधा समजतो, बाट समजतो. ते फुलं आम्ही ओलांडायला तयार राहत नाही. आणि त्याचेच फुलं, त्यातलाच एक भाऊ, एकाच वृक्षावरचे फुलं त्या ज्या वेळेला देवाच्या पायावर जातात, आम्ही ते ग्रंथामध्ये आमच्या पेटीमध्ये ठेवतो. का? फुल फुल आहे, पण परी त्याच्या संगतीचा परिणाम झाला. फुलावर आहे रे, ज्या मुलावर माणसावर होणार नाही परिणाम. कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे. नारदांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना भेट झालीत, भक्ती मातेला ज्ञान वैराग्यांना भेट झालीत, आणि परिणाम असा झाला खऱ्या अर्थाने त्यांना नवचैतन्य प्राप्त झालं. आणि म्हणून भक्ती माता तेव्हापासून ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी भागवत कथेमध्ये येतात, वाढतात, वृद्धिंगत होतात. हे भागवत कथेचं पहिलं महात्म्य सांगितलं. पुन्हा भागवत कथेमध्ये खऱ्या अर्थाने एक प्रसिद्ध कथा आलेली आहे. त्या प्रसिद्ध कथेमध्ये खऱ्या अर्थाने काय भागवताच्या श्रवणाने परिणाम होतो, फायदा होतो, तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. मला असं वाटतं पुढेही बसलं चालते ऐनवत. या सगळे हे जे बसलेत ना मागे, पुन्हा काही येतील आणि पुन्हा बसावं लागेल, मागे गरम झावा लागू शकतात. आणि काळजी करू नका, मी फक्त आडनावाचा आगलावे आहे, माझा शेक लागत नाही. लोकांना भेव लागते बा, आगलावे उन्हाचे दिवस आणि त्याच्यात या पुढे बसलंच चालते. मागे एखाद्या वेळेला जर तुम्हाला बसायला जागा नसेल, इकडे बसलेच चालतात, नाही का? मोकळं बसत जा. गॅदरिंगमध्ये लेकरं आपले ज्या वेळेला जातात ना, मायबाप सगळ्यात पुढे असतात. माझं लेकरू आता कसं कौतुक करणार, तसं या लेकराचं कौतुक करण्यासाठी तुम्ही पुढे थांबत जाणार. येत जा पुढे, बखाया नका ठेवू. वावरात जाताना तुम्ही नेहमी बखाया नका ठेवत जो, बसा सगळे. वा, अरे तुमची उपस्थिती एवढी. काल बोलावलं का लोकांना, सांगितलं का कोण आणलं शिल्लक? काल सांगितलं होतं मी, काही म्हणा सांगतच असते, याच्या काय नांदी लागाल. काल दिवे नाही दिसले कुठे काही. आगलावेचे शब्द आज आठवणार नाही तुम्हाला, पण 7व्या दिवशी आठवल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेव जा. मी सांगेल ते विनाकारण सांगणार नाही. फक्त कसं आहे, मला त्या बाकीच्या महाराज लोकांसारखं तुम्हाला कर्मकांडामध्ये गुंतवायचं नाही, पण जितकं सांगेल तितकं चांगल्या आणि तुमच्या हिताचं सांगेल. दीपक प्रज्वलित करणं जे मी तुम्हाला सांगितलं ना बाहेर घराच्या, ते वावगं नाही आहे गड्या, पण तुम्ही मनावर घेसाल तर तुम्हाला फायदा नाही. मला कथा करावी लागते, जाऊन निघून जाईल मी. असोत, दुसरी कथा भागवत कथेच्या संबंधामध्ये खऱ्या अर्थाने आलेली आहेत. त्या कथेच्या संबंधामध्ये भगवान व्यास लिहितात,
तुंगभद्रा तटे पूर्वं भूपत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्परः. तुंगभद्रा तटावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय. त्याची पत्नी आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली. धुंदुली शब्दाचा अर्थ होतो दृष्ट बुद्धी. दृष्ट बुद्धी. तुकोबाराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कर्कशा. कर्कशा कशाला म्हणतात? कर्कशा. तुकोबाराय म्हणतात कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कश जर पत्नी असलीत ना तर तिच्यासोबत अत्यंत दुःख आहे. अत्यंत दुःख आहे म्हटले तुकोबाराची भाषा आहे. कर्कशा म्हणजे उलट्या स्वभावाची. उलट्या स्वभावाची. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत की नाही, मग उन्हाळ्याच्या दिवसात जर समजा पतिदेवाने दुपारच्या 2 वाजता जर समजा शरबत करायला सांगितलं, तिने शरबतच आणा की नाही. उलट फ्रीजच्या पाण्यातलं, फ्रीजचं ते बर्फाचं पाणी त्याचं शरबत द्यायला पाहिजे. त्याने उन्हाळ्याच्या दिवसात 2 वाजता शरबत मागितलं की हे गरम चहा घेऊन ये. त्याने जर म्हटलं ही भाजी कर का, तिने उलटच करायचं. तिने उलटच करायचं, वेगळंच वागायचं. कंटाळला हो, कंटाळला. एक दिवस मित्राजवळ गेला. तो म्हणाले का काय करू रे, फार कर्कशा निघाली, फार उलटी वागते. म्हटले काय झालं? अरे काही नाही म्हटले का, ते मला शरबत मागितली की चहा आणते, चहा मागितला की शरबत आणते, ही भाजी सांगितली की दुसरी करते, भाकर सांगितली की चपाती करते, चपाती सांगितली. अरे म्हटलेत मग तू उलट वाग ना. तुला जर शरबत प्यायचं असलं की तू चहा मागायचा, चहा मागायचा. त्याला मित्राची आयडिया आवडली आणि मग आयडिया आवडल्यानंतर ते गेलं घरी. घरी म्हणायला लागला ए चहा कर. आणलं ना शरबत तिनं. त्याला वाटलं जमलं. काही दिवस चाललं. काही दिवस चालल्यानंतर याच्या लक्षात आलं का आता बघूयात काय. आता ते काही भारतातलं नव्हतं, ते तिकडचं. आणि तिकडे बदलण्याची पद्धती आहे. तिकडे बदलण्याची पद्धती आहे. आता काय हे पद्धतीच तिकडे भारतामध्येच आहे. मेलोनी चांगली गाजली आहे. आता मेलोनी चांगली गाजली आहेत. राष्ट्रपती आहेत त्या. त्यांचं चरित्र मी ऐकलं. असं वाटतं त्या लोकांचं न सांगितलेलं बरं. मी रात्रीला तोच अभ्यास केला. त्यांचं बायो बघितला. त्यांना पतीच नाहीये. काय करता, काय तर राष्ट्रपती आहेत. उलटी वागायला लागली. त्याला असं वाटलं हेच काही जमत नाही. एक दिवस त्या दोघांचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर ते एवढं विकोपाला गेलं की शेवटी याला असं वाटलं आता उलट बोलाच लागेल. हा म्हटले हे बघ तू माझ्यासोबत किती भांडण कर, पण घर सोडून जाशील तर विचार करतो. हे गेली ना घरात सोडून. हा रस्त्याने तिच्या मागे गेला. तिला म्हणायला लागला आपाय घर सोडून जाय, पण सरळ माहेराला जातो नाही तर नदीवर जाशी. ते गेली ना नदीवर. हा मागे. हा म्हणे नदीजवळ चालली खरी, पण गुडगाभर पाण्यातच जातो. जास्त अंदर जाशील तर विचार कर. ते पाण्यात शिरली. पाहता काय माझ्याकडे गेली ना वाहून. ते जशी वाहून गेली काही लोकांनी पाहिलं, धावत आले. धावा धावा, बाई वाहून चालली, बाई वाहून चालली. अख्खेचे अख्खे लोक त्या वान नदीमध्ये इकडे गेले. वळगाव वानकडे तिकडे, वानखेड दुर्गादीतकडे तिकडे. चला ते पुढे हाती लागीन, पुढे हाती लागीन. सगळे लोक तिकडे गेले ना. हा वारीकडे यायचे. तिचा नवरा. लोक म्हणा ओ कुठं चालला. तो म्हणे बायकोला पाहायला. अरे म्हणे ते दानापूरकडे वाहून गेली ना, तू इकडे कशाला चालला. ते म्हणे तुम्हाला माहित की मला माहित. म्हणे काय झालं. ती उलट्या खोपडीची होती म्हणे. तिला काही सांगितलं की उलट करत आहे म्हणे. मग आता ते जर नदीत कुदली असेल तर ते खाली नाही वर गेली म्हणे वाहून. उलट्या कर्कश. ही कर्कशा होती. आणि कर्कशा असल्यामुळे काय झालं, आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी सगळं सुख आहे. सगळं सुख आहे. द्विज आहे, विद्वान ब्राह्मण आहे, पैसाही मुबलक आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. फक्त एका गोष्टीची चिंता होती. एका गोष्टीची चिंता होती. त्याला पुत्र प्राप्ती नव्हती, संतान नव्हतं. आणि संतान नसल्यामुळे तो मनामध्ये सदैव हाच एक विचार करायचा की काय काय माझ्या जीवनाचा फायदा काय. मला एवढं मोठी संपत्ती आहे
तर मला पुत्र नाही, उपभोग घेण्यासाठी त्याचा सांभाळ करण्यासाठी मला संतती नाही. शेवटी राग एक दिवस नदी किनाऱ्यावर जाऊन बसला आणि चिंतेत आहे, दुःख करतोय. आणि दुःख करत असताना काय झालं, त्या मार्गाने एक सद्ग्रहस्थ, एक साधू जात होते. एक दास द्विजो दुःखात गृहं त्यक्त्वा वनंगतः. तो वनामध्ये गेलात आणि त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि हे पाणी पिण्याच्या उद्देशाने साधू महात्मा ज्या वेळेला त्या नदीच्या जवळ जायला लागलेत, यांना दिसलेत. आणि दिसल्यानंतर त्या ठिकाणी त्याला विचारायला लागले, काय झालं, कथम रोदिशी विप्रत्वम, का ते चिंता बलियसी, वदम त्वम सत्वरम मह्य स्वस्य दुःखस्य कारणम. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे सांग. ब्राह्मण आहेस तू आणि ब्राह्मण असताना सुद्धा दुःख करतोयस, काय झालं. त्यावेळेला तो ब्राह्मण, तो आत्मदेव ब्राह्मण त्यांच्यासोबत बोलायला लागलेत, महाराज किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्वपापेन संचितं मदिया पूर्वजातो कयोष्णमुपभुञ्जते. महाराज काय सांगू, किम ब्रवीमे ऋषे दुःखम पूर्व पापेन संचितम. बहुतेक महाराज माझं पूर्व जन्माचं काहीतरी पाप आहे हो. म्हणजे काय झालं, काय म्हणजे काय सांगावं तुम्हाला. धिक जीवितम प्रजाहीनम धिक गृहंच प्रजाविना धिक धनम चान पत्तस्य धिक कुलम संतती विना. महाराज फार मोठं नगर आहे, फार मोठं नगर आहे आणि तिथे एक व्यक्ती राहतोय आणि तो स्वतःला राजा समजतोय. अरे तो राजा म्हणत असेल स्वतःला, पण राजा म्हणणारी प्रजा जर तिथं नसेल तर काय कामाचं त्या राजाचं राजपण. घर आहे पण घरात माणसं नाहीत, ते गृह कामाचं काय. आणि फार मोठी संपत्ती आहे, धिक्कुलम संतती विना. एवढी मोठी संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा विनियोग करण्यासाठी जर पुत्र प्राप्ती नसेल तर काय अर्थ आहे. त्याचं ते बोलणं ऐकलं, महाराज हसायला लागलेत. महाराज म्हटले, वेळ्या काय बोलतोय, कोणी सांगितलं संपत्ती आहे ते लोक क्षमा मागेल, संतती आहे ते मुलं सुखी आहेत, माणसं सुखी आहेत. अरे तुला असं वाटतंय की आम्हाला संतती नाही म्हणून सुख आहे, दुःख आहे. पण त्यांना विचार ना, ज्यांना संतती आहे त्यांना तरी कुठं सुख आहे. अरे तुला संतती नाही, कुठंतरी देवाने तुझ्यावर कृपा केली आहे, ती वेगळी कृपा केली आहे की तू माझी भक्ती करण्यासाठी तुला मार्ग मोकळा करून ठेवलाय. सदैव तू माझी भक्ती करावीत. तो म्हटला, हो महाराज, तुम्ही लग्न झालेलं आहे का ब्रह्मचर्यात. ते म्हटले, ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य आहे ना, मग तुम्हाला काय समजेल महाराज, काय समजेल संसारी लोकांचं सुख काय असतं, लोकांचं बोलणं काय असतं, लोकांचे टोमणे काय असतात, तुम्हाला काय समजेल. महात्मे म्हटलेत, का मुलाच्या रट्ट्यापेक्षा लोकांचे टोमणे कधी पुरलेत, कधी पुरलेत. ऐकत नाहीत. शेवटी समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो शेवटी महाराजांना म्हटला, महाराज तुम्ही मला बोलण्यामध्ये विद्वान दिसतायत, महाराज माझा हात बघा ना, मला सांगा म्हटलेत मला पुत्र प्राप्ती होणार का नाही होणार. आता महाराजांना नाईलाज झाला. महाराज म्हटलेत आता विचारतोय म्हटल्यानंतर मग महाराजांनी बघितलं, कपाळ रेषा बघितले. कपाळ पाहिल्यानंतर यती बोलायला लागलेत. शृणु विप्रमया ते प्रारब्धं तु विलोकितं सप्त जन्मावधि तव पुत्र नैवच. ते म्हटले, हे शृणु विप्र, हे ब्राह्मण ऐक. काय तुला ऐकायचं आहेत ना, मग तुझ्या प्रारब्धाची गती ऐकून गेले का. तुला या जन्मात काय सप्त जन्मावधी तव
पुत्र नैवच नैवच, याच जन्मात नाही लेका, तुला 7 जन्म घेईपर्यंत सुद्धा 7 जन्मातही पुत्रप्राप्ती नाहीये. ते एवढं टेन्शन मध्ये आलं, ते म्हणायला लागला, महाराज अरे एका जन्मातच तर पुत्र नाही, तर एवढं दुःख माझ्या मनाला होऊन राहिलं, तुम्ही तर आता माझं 7 पट दुःख वाढवलं म्हटले. आता महाराज मला जगायचंच नाही, तुमच्या समोर मरतो. महात्मा म्हटले, ए भाऊ तुला मरायचं असेल ना नंतर मर, मला जाऊ दे आधी. तो म्हटला, नाही महाराज आता मला जगायचं नाही, मी मरतो, आणि ते मरणाचं पाप तुमच्या मस्तकी बसणार आहे. महाराज म्हणाले, का घेणं ना देणं गुंतलो याच्यात, करायचं काय? तो म्हणे, एकच करा, एक तर असं काहीतरी आशीर्वाद द्या जेणेकरून मला संतान प्राप्ती होईल. महाराजांना असं वाटलं, याला संसार क्रियेच्या विरुद्ध जर पुत्रप्राप्ती करण्याचा नियम देतो तर हे मला भारी जाईल, आणि जर मी याला फलप्राप्ती देत नाही तर हे मरण पावणार मला भोगावं लागेल. काय करावं? शेवटी साधू महात्म्यांनी आपल्या अभिमंत्रित केलेल्या झोळीमध्ये हात टाकलात, त्यातील एक फळ काढलं, आणि फळ काढल्यानंतर त्यांना सांगितलं, महाराज हे फळ घ्या, आणि इदम भक्षत्व पत्न्यात्वम तत पुत्रो भविष्यती. जा म्हटले, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घालजोत, तुझ्या पत्नीला पुत्रप्राप्ती होऊन जाईल. ब्राह्मण हसत हसतच घरी गेला. हसत घरी गेल्यानंतर बायकोला आवाज आला, ए दुंदुरी ये बाहेर, ये बाहेर. तिला एकाच वेळेला 4-5 चांगले आवाज आल्यानंतर तिला वाटलं, अरे वा, आज आपले ब्राह्मण देवता बाहेर गेले होते, बहुतेक भिक्षेमध्ये कोणीतरी सुवर्ण दिलं वाटते. एवढा चांगला आनंदाचा आवाज आहे. ती फार मोठी धावत धावत आली, कारण अशा कालावधीत सोनं देणं म्हणजे मोदीनं नाही सांगितलं, तो जर सोनं घेऊन आला म्हटल्यानंतर आनंदच आहे की नाही. आणि मग ती धावतच बाहेर आली. नाही काय म्हणतायत पतिदेव? म्हटलं, अगं बघ काय आणलं तुझ्यासाठी. तिला वाटलं जमलं, गळा चपला हार आणला. चपलाच ना, ते काही मला समजत नाही. त्याने बाहेर जोडीमध्ये हात टाकला, आणि हात टाकल्यानंतर त्यातलं फळ काढलं. तिने डोक्यावर हात ठेवला. म्हटले, याच्यासाठी आवाज दिला काय? ते म्हटले, अगं तुला काय माहिती आहे या फळाच्या बद्दल? म्हटले, काय आहे? काय म्हणजे? अगं हे फळ घे म्हटलेत, विलंब करू नको. हे फळ जर तू खाल्लत ना, तुला संतान प्राप्ती होईल. क्षणार्धात बुद्धी पलटली. तिला असं वाटलं, मला संतान प्राप्ती होत नाही, त्यामुळे बहुतेक या विप्राने मला मारून टाक्याचा कट रचला, आणि बहुतेक या फळामध्ये काहीतरी भरलेलं असावं, आणि मला हा खाण्यासाठी म्हणतोय. कुबुद्धी सुचली. कुबुद्धी सुचल्यानंतर काय करावं? त्या ठिकाणी पतिदेवाला म्हणायला लागले, प्रभू तुम्ही म्हणताय ना हे फळ खायचं, पण ठीक आहे म्हटले, आता मला आधी स्नान करू द्या. हे साधूचं फळ आहे म्हटलेत. मग साधूचं जर फळ असेल तर ते काय तसंच भक्षण करायचं का म्हटलेत? नाही नाही, मला आधी स्नान वगैरे सुचिरभूत होऊ द्या, आणि मग नंतर मी फळ खाईन. त्याला सुद्धा ते पटलं. त्यांनी ते फळ देवघराजवळ ठेवलं, आपल्या कार्यासाठी निघून गेला. तोपर्यंत तिची सखी त्या ठिकाणी आलीत, आणि सखी त्या ठिकाणी आल्यानंतर तिच्यासोबत भाष्य करायला लागलीत. म्हटलं, अगं बाई तुला काय सांगू? म्हटले, काय झालं? काय म्हणजे काय? अगं माझ्या पतीनं आज फळ आणलं. म्हटले, मग? ते म्हटलेत की हे फळ खाल्लं की आपल्याला संतान प्राप्ती होईल. म्हटले, मग चांगली गोष्ट आहे ना, तुला संतान नाही आहे, या फळाने जर संतान प्राप्ती होत असेल तर का भक्षण करत नाही? म्हटले, ते नाही मी करणार नाही. म्हटले, हा मी करणार नाही. म्हटले, का? अगं म्हटले, त्याच्यात दुसरं काही असेल तर? अगं म्हटले, तो महात्मा एवढे प्रयत्न करतोय, तो दुसऱ्यासाठी का करेल? एकदा खाऊन तर बघ. ते म्हटलेत, मला माहिती आहे तो माझ्यासाठी कपटाने वागणार नाही, मला मारण्यासाठी प्रयत्न करणार नाही, पण मला मुळात गर्भवती व्हायचं नाही. म्हटले, का? मी जर गर्भवती राहिली तर माझ्या चेहऱ्यावरचं नूर निघून जाईल. तरुणी कुटीला तस्य सख्यग्रेच रुदोन अहो चिंता ममत्पन्ना फलम चाहन भक्षते. मी का फळ खात नाही त्याचे कारण सांगितलेले आहेत. ती बोलायला लागली, मी जर ते फळ खाल्लं, मी जर गर्भवती राहिली तर मी गर्भवती राहिल्यामुळे मला स्वल्प भक्षततोर शक्ती गृहकार्य कथम भवेत. मी ऐनोत जेवढंही बोलतोय ते माझ्या पदरीचं बोलत नाही. माझ्या बोलण्याकडे प्रत्येक हा भागवताचा पुरावा आहे. मी हे श्लोक सांगतोय तुम्हाला, असं काहीतरी वर बोलतोय तसं नाही, कारण याच्यामध्ये असे काही शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत तसे मी सांगणार नाही. पण ती फळ का खात नाहीत याचे पुरावे या भागवताच्या श्लोकामध्ये आहेत. उद्या वाटेल बा महाराज काही सांगतोत लेखाचा, म्हणून माझ्याकडे प्रत्येक बोलण्याकडे माझा पुरावा आहे.
ती बोलायला लागली, स्वल्प भक्ष तथोर शक्ती गृहकार्य कथम भवेत. ती गर्भवती राहिली तर मला कमी खावं लागेल, माझ्याच्यानं घरकाम होईल काय. बरं मला मूल जर मी जन्माला घातलं तर माझी तरुण, माझ्या चेहऱ्यावरची कांती तेज कमी होईल, मी म्हातारी व्हायला सुरुवात होईल ना, मला काही ते खायचं नाही. दुसरी गोष्ट, जर समजा गावात चोर आले आणि त्यांनी जर डाखा टाकला, अख्खं गाव पळत निघेल, माझ्याच्याने एवढं मोठं पोट घेऊन पडता येईल का. तिसरं कारण सांगितलं, जर समजा गावामध्ये आग लागलीत, आग लागल्यानंतर सगळे लोकांना भीती वाटेल म्हणून ते निघून जातील, मी काय करेल. अनेक कारण सांगितलेत तिने, अनेक कारण आहेत. त्यामुळे बाबा मला हे फळ खायचंच नाही. ती शेजारणी होती, ते म्हटले बाई तुझं तू बघ, मला काही सांगू नको. ती निघून गेली, ते निघून गेली, तर तिची बहीण घरी आली. एकदा भगिनी तस्या तद्गृहम स्वच्छया गतः, ती तिच्या घरामध्ये आली. तिच्या घरी आल्यानंतर तिला तर एवढा आनंद झाला, म्हटले बाई तू आली, फार आनंद झाला. म्हटले काय ग. तिला सगळा वृत्तांत सांगितला आणि वृत्तांत सांगितल्यानंतर म्हटले या चिंतेतून मला तू बाहेर काढ. तू बाहेर काढ म्हटल्यानंतर ते म्हटले एवढीच गोष्ट. म्हटले काय काय म्हणजे काय. काळजी करू नको म्हटले ताई, मलाही आताच त्या ठिकाणी दिवस राहिलेत, आताच दिवस राहिले. म्हटले मग काहीच चिंता करू नको, हे फळ घे, गाईला टाकून दे. म्हटले टाकून देत काय होईल. अगं काय होईल म्हणजे ते फळ इकडे तिकडे फेकल्यापेक्षा खरंच या साधूने तुला मारण्यासाठी आणलं होतं की मुलासाठी आणलं होतं हे समजून जाईल, नाहीतरी तुझी गाय वांझच आहे ना. मग त्या गायीला जर पुत्र झालं तर समजेल हे फळ कामाचं आहे, आणि गाय मेली तर गायच मरेल, फळानं जर काही असलं तर. पण म्हटले मग मला पुत्र प्राप्त झाला नाही तर काय, चिंता करू नको. म्हटले 9 महिने 9 दिवस मी पूर्ण झालेत, मला पुत्र झाला की मी तुला आणून देईल. ते म्हटले तू मला आणून देशील ग, पण माझा पती माझ्यासोबत 9 महिने 9 दिवसही असणार, त्याला माझ्या गर्भवतीचं पोट जर दिसलं नाही तर काय. तुकोबाराय तर म्हणतात चिंदे बांधून या वाढविले पोट. पण भागवतामध्ये तसं वेगळं उत्तर दिलंय. त्या ठिकाणी ती भगिनी म्हटले एवढी चिंता करू नको, मी लय हुशार आहे. तसे लय हुशार असतात, घरं फोडणारे लय हुशार असतात. ते म्हटले काळजी करू नको. म्हटले काय, मी जाते जिजू. जिजू बाप्पू दाजी मी जातेत म्हटलेत ब्राह्मणाजवळ. त्या जावयाजवळ गेली आणि तो भिक्षा मागण्यासाठी म्हणजे ते साधनेसाठी गेलेला होता, तिथं ही बहीण गेली आणि सांगायला लागली जिजू समजेल लवकर, तुम्ही बाहेर गेला होतात, साधू महात्मे घरी आले होते. म्हटले मग. त्यांनी सांगितलं तुमच्या पत्नी अजिबात नाही म्हटलं, रिक्स घ्यायचीच नाही. तो म्हटले 9 महिने नाही, पुत्र जर होत असेल तर 9 वर्ष तोंड पाहत नाही. ते म्हटलेत नाही, फक्त मूल जन्माला येईपर्यंत. ब्राह्मणाने बाहेर, गावाच्या बाहेर कुटिया बांधली, तिथंच निवास करायला लागलात. ही सुद्धा सुंदर रोज पद्धतीने तो रोज तिले फळं पाठवे. हे लाभ हे बरकते, लाभ हे बरकते. एक दिवस त्या धुंदुलीच्या बहिणीला पुत्र झाला आणि पुत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या आत्मदेव ब्राह्मणापर्यंत निरोप पाठवला की तुम्हाला पुत्र झाला. आत्मदेव ब्राह्मण एवढ्या आनंदात घरी आला, घरी येत तो ना येत तेवढ्यात बाहेरून आवाज आला, आत्मदेव महाराज अहो तुमच्या गाईला सुद्धा पुत्र झालात, गाईला सुद्धा पुत्र झालात. आता गाईला पुत्र झालात हे जसं ऐकलं, आत्मदेव ब्राह्मण तर आनंदाने त्याच्या पारावर राहिला नाहीत. म्हटले आंधळ्याने 1 डोळा मागावा आणि देवाने 2. अरे आतापर्यंत 1 प्राप्ती नव्हती आणि आता मला 2 संतान प्राप्ती झाली. किती हर्ष झालात, कितका हर्ष झालात. धुंदुलीच्या जवळ जो पुत्र होता, आत्मदेव ब्राह्मणाला वाटलं हा माझा पुत्र आहे, म्हणून धुंदुलीचा पुत्र हा धुंदुकारी नावाने त्याचं नामकरण ठेवलं. आणि गायीच्या उदरातून जो बाळ जन्माला आला त्याला गायीची खून लागली, त्याचे कान गायीसारखे झाले आणि गायीसारखे झाल्यामुळे त्याचं नाव त्या ठिकाणी गोकर्ण ठेवलं. बोलिये गोकर्ण महाराज की. गोकर्ण महाराज त्या खऱ्या अर्थाने त्यांचं नाव ठेवलं. आणि हे दोघंही पुत्र आता लहानाचे मोठे व्हायला लागलेत. साधूचं फळ आहे, सत्संगाच्या मार्गाने लागलात, सद्भक्ती करायला लागलात, विद्वत्ता प्राप्त झाली. पण हे लाळाने वाढलेलं अगदी मना लायकीपेक्षा, कुवतीपेक्षा, अपेक्षेपेक्षा जास्त त्याला प्राप्त होत राहिलं, ते वांगमार्गाला लागलं. आणि तो धुंदुकारी एवढा वाईट मार्गाचं आकलन करायला लागलात. मदिरापान, द्यूत,
आदी करून चौर्य कर्म, वैश्यागमन असे वेगवेगळं कृत्य करायला लागलात. पैशाची मुबलकता, धनाची मुबलकता व्हावीत म्हणून घरी येऊन मायबापासोबत भांडण करायला लागलात. एक दिवस तर आत्मदेव ब्राह्मणाला अशी कमरड्यात लात मारली. लात खाता बरोबर साधूचे शब्द आठवलेत. साधूचे शब्द आठवलेत. काय करावं समजत नाहीये. शेवटी आता चिंता पडलीत. काय करावं. लात येताबरोबर लाहिण्या पुत त्या म्हणजे गोकर्ण महाराजांच्या जवळ गेलेत आणि गोकर्ण महाराजांना सांगितलं, पुत बाळा लात खाल्ली रे, काय करू करू. तो म्हटला, बाबा ह्या लाता सुद्धा माणसाला सावध करण्यासाठी असतात. लोक सुधरत नाहीत, त्याला भाग वेगळा. लोक इतके कठीण झालंय आता. एखाद्या वेळेला जर लात मारली, लोक म्हणतात राजा जाऊ द्या, त्याच्या काही नांदी लागू नका. आता मस्त सोनाजी महाराजच्या मंदिरात, गजानन महाराजच्या मंदिरात, प्रकाश बाबा, स्वप्नृती महाराज देवीच्या मंदिरात जात जा, सेवा करत जा, तिकडेच राहत जा. माणसं म्हणतात ते काय लेकरू आहे, मारतच असते, येईल आता खायची सवय पडेल आणि मग काय घ्याय, मारतच असतात म्हटलात. आत्मदेव ब्राह्मण एका क्षणात सावध झाला. सावध होता बरोबर तो म्हटला, काय करायचं. तो म्हटला, बाबा काहीच करू नका, मी तुम्हाला एक विनंती करतो. आता हा जर खूप वाईट मार्गाला लागला असेल तर तुम्ही फक्त एकच करा, त्यजत्वम जाता सूता दिशू सदा ममताम निम्मुज. बाबा आता तुम्ही भगवंताच्या संकीर्तनामध्ये लागलं पाहिजेत. तुम्ही घरादाराचा त्याग करा. धर्मम भजस्व सततम त्यज्यम लोकधर्मान. तुम्ही बाबा धर्माची पूजा करा, धर्माचा सांभाळ करा. काही काळ मर्यादा सांगितलेल्या आई बाबांनो, त्या कालावधी माणसाने धर्माचा सांभाळ करावा लागतो. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यसि. काही अवधी सांगितलेला आहे जीवनाचा. त्या जीवनाच्या अवधीमध्ये माणसाने ते कार्य केलं पाहिजेत ना. पण आम्ही जर त्याच्यापासून मुक्त असू तर आम्हालाच ते भोगावं लागेल. बाबा आता तुम्ही धर्माचा सांभाळ करा. धर्म जे जे सांगतो त्या त्या पद्धतीने जगायला लागा, तेच तुमच्या हिताचं असेल. मुलाचा संदेश ऐकलात. आत्मदेव ब्राह्मण घराचा त्याग करून अरण्यामध्ये निघून गेलात. इकडे गोकर्ण महाराज सुद्धा तीर्थाटनासाठी निघून गेले. त्यांना समजलं बापाचा नंबर कटला, आता आपल्याला रट्टे खायला पुरत. तोही निघून गेलात. आता धुंदुली घरामध्ये, माय धुंदुली एकटी घरामध्ये असल्यानंतर एक दिवस हा गोकर्ण धुंदुकारी एवढा उन्मत्त झालात, मदिरा पान करून आलात. घरी आल्यानंतर मायला लाथाळायला लागलात, मारायला लागलात. एक दिवस तिला सर्पदंश झालात, ती मरण पावलीत. मरण पावल्यानंतर यांनी दुःख करायला पाहिजेत, पण हा आनंद व्यक्त करायला लागला. आता आपल्याला टोकणारं कोणीच राहिलं नाही. जो बाहेर जाऊन वैश्यागमन करत होता, आता त्याने 5-5 स्त्रिया घरामध्ये येऊन बसवल्यात. आता त्याचा सांभाळ करायचा आहे म्हटल्यानंतर काय, त्यांना त्या ठिकाणी उदरभरावन करावं म्हणून आता चौर्य कर्म करायला लागलात. एक दिवस मोठा डाखा टाकला राजाच्या घरी आणि तिथलं सगळं धन चोरून आणलं. घरामध्ये एवढं मोठं धन पाहिल्यानंतर त्या 5ही वैश्या विचार करायला लागल्यात की याने एवढं मोठं धन आणलं, राजा येईल आणि त्यांनी जर याचा शोध घेतलात ना की त्याच्यासोबत आपल्यालाही फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. हे धन आपण राजाच्या स्वाधीन तर करू शकत नाही, पण आपण याचा काटा काढू शकतो. ना रहेगा बास न बजेगी. याला मारून टाकलं का म्हटलं, धन आपलंच, कोणाला समजायचं कामच नाही, कारण याच्या नावाचा पता लागला होता. शेवटी आता यांनी एक विचार केला. आत्मदेव धुंदुकारी जसा बाहेर गेलेला होता, तो जसा घरात आला, दोघी जणी दरवाजाच्या आड लोपल्यात. दोघी जणी समोर उभ्या होत्या, त्यांनी एक आतल्या घरात होती. त्या दोघी जशी तो जसा घरात शिरला, लगेच त्या दोघींनी त्याला खाली आदळलं, खाली लोटलं. तो खाली पडल्याबरोबर दोघीने हात धरलेत, दोघीने पाय धरलेत आणि एकीने जळते अग्नीचे निखारे आणलेत. त्याचं मुख पसरलं आणि त्याच्या मुखात टाकलं, त्याने आवाज करू नये म्हणून. मुख पसरलं आणि मुख पसरून खऱ्या अर्थाने त्याची जिव्हा जाळून टाकलीत आणि पुन्हा त्याच्या गच्चीवर पाय देऊन त्याला मारून टाकलं. बाहेर लोकांना कळू नये म्हणून घरातच गड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये त्याला खोवलं, धन घेतलं, निघून गेले. आता निघून गेल्यानंतर एक दिवस काय झालं, गोकर्ण महाराजांना तिकडे माहिती पडलं की माझ्या भावाची मृत्यू झाली आणि म्हणून तिकडे त्यांनी गया श्राद्ध केलं, त्याचं पिंडदान केलं.
आणि त्याचं पिंडदान केल्यानंतर एक दिवस गोकर्ण महाराज आपल्या घरी आलेत आणि घरी आल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेले होते आणि झोपलेले असताना रात्री 12ची वेळ आहे आणि रात्री 12च्या वेळेला झोपेल असताना आत्मदेव ब्राह्मण गोकर्ण महाराजांना वेगवेगळे पिशाचाचे आवाज यायला लागले. कधीतरी गाढवाच्या रूपाने समोर यावत, कधी कुत्र्याच्या रूपाने समोर यावत, कधीतरी वेगळं रूप धारण करावत. गोकर्ण महाराजांना चिंता पडली, नेमकं कोण असेल जो मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गोकर्ण महाराजांनी सुद्धा साधू वृत्ती आहे, काहीच भीती न बाळगता आपलं शेजारी ठेवलेलं कमंडलू आहे त्या कमंडलूला जवळ घेतलं आणि त्या कमंडलूतलं पाणी घेऊन जे समोर प्रेत त्या ठिकाणी वेगवेगळे रूप धारण करतेत त्याला अभिमंत्रित करून त्याच्यावर ज्या वेळेला फेकलत ना, ते प्रेत एका ठिकाणी स्थिर झालं आणि एकच ठिकाणी स्थिर झाल्यानंतर त्याला विचारायला लागले, ए बाबा, वेगवेगळे रूप धारण करून तू माझ्या समोर येतोय, मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोयस, नेमकं आहेस तरी कोण, तुझं म्हणणं काय आहे? त्यावेळेला ते प्रेत त्याला अभिमंत्रित केलेलं जल टाकल्यामुळे आता त्याला जिव्हा फुटलीत, वाचा फुटलीत. ते बोलायला लागलेत, महाराज, अहं भ्राता त्वदीयस्मि धुंदुकारीत नामत. महाराज, मी तुझा भाऊ आहे. अहं भ्राता त्वदीयस्मि धुंदुकारीत नामत. माझं नाव धुंदुकारी आहे, धुंदुकारी आहे. त्यावेळेला ते म्हटलेत, अरे धुंदुकारी तुझं नाव कसं काय, तुला प्रेतयोनी कशी काय प्राप्त झाली? अरे मी त्वदर्थम तू गया पिंडो मया दत्तो विधानतः, तुझ्यासाठी तर गयेला पिंडदान केलं, तरी तुला मुक्ती कशी मिळाली नाही? तू प्रेत योनीला कसा गेलात? त्यावेळेला ते प्रेत बोलायला लागलं, दादा तू एक केलं, एक मी सांगतोय, गया श्राद्धे शतेनापि मुक्तीर नच भविष्यती. तू एक नाही 100 जरी गयेला पिंडदान केले तरी मला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही म्हणसाल, का हो महाराज, इथं एक शंका निर्माण होते. आम्ही तर असं ऐकलेत की गयेला जर पिंडदान केलं, गयेला जर पिंडदान केलं तर त्या ठिकाणी माणसाला मुक्ती मिळते. आणि मग हा जो धुंदुकारी आहे याचं तर गोकर्ण महाराजांनी त्या ठिकाणी पिंडदान केलं होतं, मग त्याला मुक्ती का मिळाली नाही? म्हणजे याचा अर्थ हे खोटं आहे, सगळं खोटं आहे असंच म्हणणार ना आपण? ही शंका मनामध्ये राहू नयेत म्हणून याचं निरसन करतो. बघा, गोकर्ण महाराजांनी त्याच्यासाठी गयेला पिंडदान ते केलंय, पिंडदान करताच आलं पाहिजे. गयासूर नावाचा जो दैत्य आहे, तो जो दैत्य मारला होता, त्याचं शरीर एवढं वाढव्य होतं की त्याला मारल्यानंतर ते ज्या वेळेला खाली पडलत ना, पंढरपूर क्षेत्रामधून ते खाली पडलं, त्यावेळेला त्याचं मुख गयेला पडलं, त्याची छातीचा भाग, हृदयाचा भाग पयोष्णीमध्ये होता, त्याचा कमरेचा भाग हा पंढरपुरामध्ये होता आणि त्याच्या पायाचा भाग हा गोकर्णामध्ये होता. गोकर्णाला आम्ही मागे आत्ता जानेवारीमध्ये एक तीर्थयात्रेला गेलो होतो. गावातली महिला मंडळी, पुरुष मंडळी होती. ते गोकर्ण महाराजांचं दर्शन असतील इथं उपस्थित, तर बहुतेक समुद्राच्या ठिकाणी आपण तिथं पिंडदान केलं होतं. तिथं त्याचे पाय आणि ते प्रत्येक क्षेत्र त्या ठिकाणी ते पुनीत झालेलं होतं. आणि अशा पुनीत झालेल्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याला पिंडदान करण्याचा योग आहे. त्याने आशीर्वाद मागितला होता भगवंताला, देवा तू मला मारलं ते ठीक आहे, पण तू जे मला खऱ्या अर्थाने हे स्थान दिलंय, जागा दिले, जिथं जिथं माझं शरीर पडलेलं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी जे कोणी लोक माझ्या नावाने त्यांच्या पूर्वजांना पिंडदान करतील त्यांना तू मुक्ती दिली पाहिजेत. म्हणून बघा, विष्णू पदावर पंढरपूरला पिंडदान होतात, गयेला होतात. पयोष्णी माहिती आहे का तुम्हाला? पयोष्णी पाहिली का आईंनो? अरे पूर्णा माय,
पूर्णामाय आपली पयोष्णी, ह्या सर्व ठिकाणी पिंडदान केल्या जातात आणि पिंडदान केल्या जातात बघा. पण एवढं सगळं असताना एवढं महत्व त्या ठिकाणचं आहे, त्याला का मुक्ती मिळाली नाही? त्याचं कारण गोकर्ण महाराजांनी ज्या वेळेला त्यांना माहिती पडलं की ते अपघाती मरण पावलंय, अपघाती गेल्यामुळे त्याचं पिंडदान करायचं म्हणून पिंडदानाचा नियम असा आहे, पिंडदान करण्यासाठी जी कोणी व्यक्ती मरण पावत असते त्या व्यक्तीच्या गोत्राचा उल्लेख करावा लागत असतो. गोत्राचा उल्लेख करावा लागत असतो. आता गोकर्ण महाराज ज्या वेळेला तो धुंदुकारी मरण पावला, त्याच्या गोत्राचा वापर करत असताना कोणत्या गोत्राचा वापर करत होते? जो आत्मदेव ब्राह्मणाचं गोत्र आहे ते. पण मला खरं सांगा, गोकर्ण महाराजांनी आत्मदेव ब्राह्मणाच्या गोत्राचा विचार केला, पण धुंदुकारी आत्मदेवाच्या पिंडाचा थोडी होतात, त्यांच्या कुळाचा थोडी होतात. तो त्याच्या बहिणीचा पुत्र आहे, तिच्या बहिणीचा पुत्र आहे आणि त्याचं गोत्र वेगळं आहे. त्याच्यामुळे गोकर्ण महाराजांनी जे पिंडदान केलं ते एक नाही 100 जरी केले असते तरी गया श्राद्धेशते नापी मुक्तिर्नच भविष्यती, त्याला मुक्ती प्राप्त झाली नसते. म्हटले मग करायचं काय? म्हटले महाराज काहीही करा, पण तुम्ही मला खऱ्या अर्थाने याच्यातून सोडवलं पाहिजे, माझा उद्धार केला पाहिजे. आता उद्धार केला पाहिजेत असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गोकर्ण महाराज म्हटलेत, बंधू चिंता करू नको, मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. काय करावं म्हणून त्यांनी सूर्याची तपश्चर्या करायला लागलेत आणि त्या ठिकाणी त्याची साधना केली, तपश्चर्या केली. सूर्य भगवान परमात्मा प्रकट झाले आणि त्याला विचारलं काय करायचंय, काय हवंय तुम्हाला? त्याने सांगितलं मला भावाची मुक्ती करायची आहे, त्यांना मुक्त करून द्यायचं आहे. म्हटले मग फक्त एक करा. म्हटले काही झालं चालेल, असं काहीतरी कार्य सांगा की जेणेकरून माझ्या भावाला मुक्ती प्राप्त होईल. त्यावेळेला सूर्य भगवान त्याला आकाशवाणीमध्ये सांगायला लागले, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इति सूर्यवच सर्वे धर्मरूप तू विश्रुतम. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू. तुम्ही 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं वाचन करा, त्याला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता सूर्याने जसं सांगितलं आणि लगेच ज्या वेळेला गोकर्ण महाराजांनी श्रवण केलं, ते प्रेत एका ठिकाणी स्थिर राहत नव्हतं. त्या प्रेताला स्थिर करण्यासाठी सुद्धा प्रक्रिया विचारून घेतलीत. पहिली सुरुवात जशी केली, लगेच त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी संपूर्ण परिसराला आमंत्रित केलं. नियम आहे हा, आमंत्रित केला पाहिजे. आज आनंद वाटला, पलसोळ्याचे सुद्धा आले ऐकायलेच ना, ज्या अर्थी येऊन बसले त्यावेळेला, आणि बाहेर गावचे ऐकतायत. सांगूत तुम्हाला, सप्ताहाचे काही नियम असतात. आणि मी माफी मागेल, मी हे जे तुम्हाला कधीतरी आमच्या सवंगळ्यांना मित्रांना वाटलं असेल काय का महाराज कंटाळवानं सांगून राहिला रे, कधी कलश यात्रा, कधी हे कधी ते, हा नियम तो नियम. पण जे नियम असतात त्या नियमाचं काटेकोरपणे आम्ही पालन केलं तर आम्हाला फळ मिळेल. आता आम्ही शेतामध्ये जर बीज रोवलं, झालं का, उगवलं का, आता ते अरे त्याला पाणी घालावं लागेल, त्याचं राखण करावं लागेल, त्याला योग्य ती प्रक्रिया करावी लागेल, मगच आपल्याला फळ देईल ना. हो, फळ देईल ना. अनेक लोकांना केळीच्या बागा कापून टाकाव्या लागल्यात, नियोजन चुकलं. आम्हाला भागवत कथा करायची आहेत म्हणजे काहीतरी भागवत म्हणून भागवत करायचं का? भागवत म्हणून भागवत करायचं का? नाही नाही नाही. रे आम्हाला काही फलाची अपेक्षा आहेत ना, त्या नियमाला अनुलक्षून ते झाली पाहिजेत. आणि म्हणून भागवताचे नियम, आधी तर पंचक्रोशीला आमंत्रण, ते सगळ्यांना बसण्याची व्यवस्था, श्रोता हा भगवत स्वरूपाने आलेला आहेत, या नियमाला उक्तीला जाणून त्यांची व्यवस्था सेवा करणं हा धर्म आहे. आणि मग त्या सगळ्यांना बोलावलं, प्रत्येक जण त्या ठिकाणी उपस्थित झाला, सगळे कथा ऐकणार. मग काय करावं, एक सप्तकाष्ठाचा बांबू घेतला आणि त्या सप्तकाष्ठाच्या बांबूमध्ये अभिमंत्रित करून त्या प्रेताला त्यामध्ये स्थापित केलं. व्यासपीठावर गोकर्ण महाराज बसलेत, पंचक्रोशी सर्व एका ठिकाणी बसलीत. आणि एका ठिकाणी बसल्यानंतर 1 दिवस 2 दिवस 3 5 6 आणि 7 दिवस कथा चालली. 1 दिवस संपायचा, 1 काष्ट फुटायचं.
दुसरा दिवस आला का दुसरं काष्ट फुटायचं. 6 दिवस झालेत, 6 दिवसात 6 काष्ट फुटलेत. प्रेत वर 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 यायला लागलं. 7व्या दिवसाला 7व्या दिवसाची सप्ताहाची सांगता झाली. 7व्या दिवसाची सांगता जशी झाली लगेच त्या ठिकाणी सप्त काष्टातील 7वाही काष्ट फुटला आणि वरून त्या ठिकाणी कथा होता बरोबर धुंदुकारीसाठी आकाशातून त्या ठिकाणी विमान आलं. वर नका वर काही नाही, ते विमान आलं. आणि विमान आल्यानंतर एकट्या फक्त धुंदुकारीला त्या विमानात बसवलं आणि ते विमान उडून जायला लागलं. उडून जायला जसं लागलं त्या बाकीचे आवाज दिला, ओ महाराज, अरे चुकलात तुम्ही. म्हटलं काय? अरे आम्हालाही न्या ना, आम्ही कथा ऐकलीत ना. एकट्या धुंदुकारीला काय घेऊन चाललात? ते म्हणत फक्त तुम्ही कथाच ऐकली, कथा उतरवली थोडी. मला सांगा, खाणं महत्वाचं आहे की खाल्लेलं पचणं महत्वाचं आहे? बसते इतकं खाणं नाही महत्वाचं, पचते इतकं खाणं महत्वाचं आहे. ते अन्न पचलं पाहिजे, पचलं पाहिजेत. तसं धर्मशास्त्र म्हणते कथा आम्ही निवड श्रवण करायची नाही तर ती आचरणात आणली पाहिजेत. कलियुगातल्या लोकांना तर फक्त 1% आचरण केलं तरी फलप्राप्ती आहे. 1%, जास्त नाही. जे आम्हाला धर्मग्रंथ सांगतात त्यातला 1% आम्ही जर आचरणात आणतो आमच्या जीवनामध्ये फायदा आहे. त्या लोकांना वाटलं म्हणजे एवढे आम्ही सगळं 7 दिवस घालवले ते वाया गेले का? म्हटले वाया नाही गेलेत, पण मग तुम्हाला सर्वेंद्रियाचे कान करून ती कथा ऐकावी लागेल तर फलप्राप्ती होईल. त्या कथेची उत्कंठा असणं अत्यंत महत्वाचे. उत्कंठा कशाला म्हणतात? काय झालं, शाळेमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिकवता पोरं बोर झालेत. मग गुरुजी हुशार असतात, गुरुजीला समजलं पोरं कंटाळलेत. मग आता काय करायचं? त्यांचा विरंगुळा व्हावा, खेळ खेळायचा. करमलं पाहिजेत. मग करमलं पाहिजेत म्हणून त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत मुलांना एक रेषा मांडलीत, रेषा टाकलीत आणि त्या मुलांना अशी एक चुन्याची आडवी रेष मांडलीत, टाकलीत आणि त्या रेषेच्या पलीकडून मुलांना उभं केलं. मुलं उभं केल्यानंतर मुलांना बजरंग बैठकमध्ये बसवलं आणि त्या मुलांना सांगितलं, पोरं हो, आता मी 1 2 3 म्हणेल आणि 3 म्हटलं का तुम्ही पळत जायचं, त्या भीतीला पकडायचं आणि परत यायचं. जो जिंकला त्याला बक्षीस. आता बक्षीस म्हटल्यानंतर मुलांना खेळ म्हटलं का सगळ्यात जास्त आवडते म्हटल्यानंतर मग सगळेचे सगळे मुलं उत्कंठा सांगतोय. परमार्थाची उत्कंठा. आम्हाला जर विमान पाहिजे तर ते कसं असलं पाहिजे सांगतोय. मुलांनी त्यांना उभं केलं, गुरुजींनी उभं केलं. मुलं सगळे रांगेत उभे बसलेत आणि बजरंग बैठकची पोझिशन घेतली आणि त्या पोझिशनमध्ये बसल्यानंतर गुरुजी म्हटले, पाहिजा मी 1 2 3 म्हटलं की पळायचंय बरं. लगेच सगळे मुलं तयार झालेत. कान टवकारून गुरुजीचे शब्द ऐकायला लागलेत आणि ते ऐकत असताना गुरुजी बोलायला लागले, 1 2 एवढी उत्कंठा पाहिजे परमार्थाच्या विषयी. तुमच्या इथं आलं होतं की नाही, 3 म्हणरे उभाऱ्या, इथं 3 म्हणणं, हा भुल्ला काय? हे जे इथं 3 आलेला होतात ना, हा 3 तुमच्या कंठामध्ये जसा येऊन बसला होतात ना, एवढी उत्कंठा जर आमची परमार्थाची झाली का देव आमच्यासाठी विमान पाठवतोच, आमच्यासाठी पाठवतो. उत्कंठा परमार्थाची महत्त्वाची आहे. त्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्या लक्षात आल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी कथा सुरुवात केली. आषाढ महिन्यामध्ये ती कथा पुन्हा सुरू केली आणि ती कथा सुरू केल्यानंतर पुन्हा त्यांनी ती कथा श्रवण केली. श्रवण केल्याचा फायदा असा झाला, त्या लोकांसाठी पुन्हा विमान आलं आणि विमान आल्यानंतर त्या सगळ्या लोकांना ते विमान घेऊन त्या ठिकाणी पुढे निघून गेलं. हा खऱ्या अर्थाने या भागवताचा महिमा आहे. आता खऱ्या अर्थाने भागवताची सुरुवात होते, पण त्या भागवताची सुरुवात आपल्याला करत असताना आधी थोडंसं संकीर्तन करायचं आहे. आता संकीर्तन झाल्यानंतर पुन्हा कथेचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. पण बसू सगळे कंटाळतात बिचाराचे, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचा कमरेची समस्या, कोणाचं काही. तर थोडासा तुमचाही विचार मला करायचा आहे. मला एक काम सांगायचं आहे तुम्हाला. थोडीशी उभी राहा. एक काम आहे, एक काग करायचा असतो. माहिती आहे का, या मंडपात येताना आपण चपला बाहेर काढतो की नाही?
त्या चपलासोबत एक गोष्ट पुन्हा बाहेर काढायची असते. कुठली? ती गोष्ट आहे आपला अहंकार. मराठीमध्ये त्याला इगो म्हणतात. तो इगो बाहेर काढायचा असतो. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी हुद्देबाज आहे, माझी इमेज काय, माझं स्टेटस काय, मला लोक काय समजतात, माझी श्रीमंती काय, या सगळ्या गोष्टी बाजूला सरायच्या असतात गड्या. का? आईंनो ऐकून घ्या, आपण किती जरी मोठे असलोत ना तरी देवाच्या पेक्षा मोठे आहोत काय? देवाच्या पेक्षा मोठे आहोत का आपण? आहोत का आपण सोनाजी महाराज पेक्षा मोठे आहोत काय? आपली किती मोठी श्रीमंती असू द्यात गड्या, आम्ही प्रकाश बाबापेक्षा मोठे आहोत काय? आम्ही भगवंतापेक्षा मोठे असूच शकत नाही. आणि म्हणून या परमार्थामध्ये माणसानं लाजायचं नाही. परमार्थामध्ये लाजायचं नाही. नाचायचं सांगितलंय, पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, तिथं पंढरपुरामध्ये नाचतात. हरिभक्तीमध्ये नाचता आलं पाहिजे. अनेक लोक म्हणते कथेमध्ये नाचून बरोबर आहे का? मी सांगतो नाचलं पाहिजे. संतांचे प्रमाण आहेत माझ्याकडे, प्रमाण आहे. इथं नाचू तोच शकतो. आणि त्या नाचण्याचा परिणाम आहे अहंकाराचं तोडण ताडण होतो, त्याला तुडवल्या जातात. बेधुंद होऊन अरे रस्त्यावर लोक खेळतात ना राजा, ते लग्न सरई असतात. मी त्याला नाव बोट ठेवत नाही, मला नाव बोट ठेवायचं नाही. पण लग्नामध्ये किती नाचतात लोक, किती कुदतात रस्त्यावर. तुम्हाला सांगू आईंनो, रस्त्यावर जे लोक नाचतात खेळतात ना, जे माफी मागून शब्द वापरतो, बऱ्याचशा माता मावल्या सुद्धा खेळतात नाचतात. पण तिथं ते नाचतात ना, त्यावेळी त्यांच्यावर अश्लील लोकांची नजर असते. आणि या कथा मंडपामध्ये जे नाचतात ना, त्यांच्यावर प्रत्यक्ष कृष्ण कन्हैयाची नजर असते, त्याच्या भगवंताची नजर असते. मग त्या वाईटाच्या नजरेपेक्षा देवाची नजर कधी चांगली आहेत ना राजा? हा, कधी चांगली आहेत. मग बायनं नाचायचं काही नाही नाचायचं, प्रमाण देतो. मीराबाई म्हणतात, नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. हरि हर संग में नाचूंगी, हरि हर संग में नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मन मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बातूंगी
मीराबाई म्हणतात ना, मीराबाई नाचल्या, नाचलं पाहिजे, पण संसाराच्या पुढे नाही, देवाच्या पुढे. जे देवाच्या पुढे नाचतात त्यांना भाविक शब्द वापरल्या जातात, आणि जे संसाराच्या पुढे नाचतात त्यांना मी बोलत नाही, संतांचं प्रमाण देतो. तुकोबाराय म्हणतात, काय करावी ती मोलाची माकडे, नाचतात ती पुढे संसाराच्या. माकडं म्हटलं त्यांना, मी बोलतोय काय? भगवंताच्या पुढे नाचता आलं पाहिजेत, म्हणून कंजूशी करायची नाही. इथं जे कोणी नाचेल त्यांना लोक म्हणतील, काय पारमार्थी, काय रे, काय भाविक, काय भक्तीचा आनंद घेतात. आणि हे 7च दिवस आहे, इथंच आहे. हे राधे राधेचा जयघोष, हे भजन, हे ते इथंच आनंद आहे ना. हे तुम्ही असं तिकडे गावाच्या बाहेर, असं तिकडे तुकाराम चौकात जा, पिंगळी बेसवर, तिथं म्हणा राधे राधे, केळकर जोड नाही ती काय दवाखान्यात भरती करतील ना लोक. हा भक्तीचा आनंद इथं उपभोगता येतो आहे, म्हणून कंजूशी करायची नाही, संकीर्तनामध्ये आनंद घ्यायचा. हा भागवत ग्रंथ आम्हाला सुपूर्तच केलात, पण हा ग्रंथ सुपूर्त करत असताना या ग्रंथाची जी निर्मिती झाली ती भगवान व्यासांच्या करवी झाली. पण ती भगवान व्यासांच्या करवी निर्मिती झालेली ग्रंथाची निर्मिती नेमकी कशा पद्धतीने झाली, तर काय झालं बघा. द्वापार युगाच्या समाप्तीच्या वेळेला बद्रीनारायणला जात असताना केशवप्रयाग नावाचं एक ठिकाण आहे, तिथं व्यासांचा आश्रम आहे. आणि त्या व्यासांच्या आश्रमामध्ये खऱ्या अर्थाने सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर भगवान व्यासांनी अनेक ग्रंथाची रचना केली, अनेक ग्रंथ निर्माण केलेत. पण ग्रंथ निर्माण करून सुद्धा त्यांचं समाधान मात्र झालं नाही. हरिभक्तीमध्ये समाधान न होणं ही चांगली गोष्ट आहे. माणसं संसाराने समाधानी नाही, संसाराने समाधानी नाही. परमार्थ 7 दिवस केला की म्हणता आता काय देवाच्या मंदिरात जायची गरज आहे, झालं 7 दिवस केलं. संसार आम्ही रोज करतो. मी आम्ही शब्द वापरला गुरुजी, आम्ही म्हणजे तुम्ही आले मी आलो, असं झालंच नाही पाहिजे की हा आला कारण आम्हालाच बोलत जाय, तुम्ही बिन मी बी सारखेच. आम्ही संसाराला कधी कंटाळत नाही, पण परमार्थ आम्ही पुन्हा करत किंवा आमची तशी मानसिकता होत नाही. भगवान व्यास विचार करतात, आम्ही एवढी ग्रंथ रचना केलीत पण माझं मन समाधान होत नाही, काय करायचं. शेवटी एक दिवस काय झालं, नारदजी त्यांच्या भेटीला जातात आणि नारदजी त्यांना भेटीला गेल्यानंतर त्यांना म्हणतात, भगवानजी व्यासजी, तुम्हाला जर खरंच मनाला समाधान पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही एक करा, तुम्ही भगवान कृष्ण चरित्र त्या ठिकाणी वर्णन करा, त्यांचा रचनेचा प्रारंभ करा, तुम्हाला मी अशा पद्धतीचं आवाहन करतो. आता भगवान व्यासांना ज्या वेळेला अशी विनंती केली, भगवान व्यास त्यांना विचारायला लागलेत, नारदजी तुम्ही म्हणतायत की भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं गुणगान करा, पण मला त्याचा फायदा काय होईल, फायदा काय होईल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, जी अपेक्षा तुमच्या मनामध्ये आहेत त्या अपेक्षेची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताच्या संकीर्तनाचा फायदा काय, त्याने कसं जीवनातलं दुःख नाहीच होतं, याचं उदाहरण त्या ठिकाणी नारदजी त्यांच्या चरित्राचं सांगतात. भगवान नारदजी त्यांना सांगत असताना नारद म्हणतात, व्यासजी ऐका, मी मागच्या जन्मामध्ये दासीपुत्र होतो आणि दासीपुत्र असताना माझा 8 वर्षाचं वय असताना माझे वडील वारलेत आणि मी काही भिल्ल मुलांसोबत खेळायला लागलोत, त्यांच्या संगतीमध्येच राहायला लागलोत. माझं नाव हरिदास. एकदा चतुर्मासामध्ये काही साधू महात्मे आमच्या गावला आलेत आणि गावला आल्यानंतर मी त्या साधू महात्म्याच्या संगतीमध्ये राहायला लागलोत. त्या महात्म्यांची मी सेवा करायला लागलोत. त्या महात्म्यांची सेवा करता करता त्या साधूसुद्धा मला हरिदास म्हणून उल्लेख करायला लागलेत, आनंद वाटत होतात. अशी त्यांची सेवा अविरतपणे चालू असताना माझे 4 महिने कधी गेले मला समजलं नाही. आणि मग शेवटी 4 महिने पूर्ण झालेत आणि हे सगळेचे सगळे साधू महात्मे ज्या वेळेला निघून जायला लागलेत, मी त्यांना विनंती केलीत, महाराज मला तुमच्या सोबत येऊ द्यात. त्यावेळेला त्या साधू महात्म्याने सांगितलं, तुझे वडील जरी गेले आहेत तरी सुद्धा तुझी आई जिवंत आहे आणि जोपर्यंत आई जीवन आहे, तू मातृऋणातून मुक्त होईपर्यंत तू आमच्या संगतीमध्ये येऊ शकत नाही. हा शब्द अंडरलाईन करून ठेवा. आम्ही परमार्थ करावा, नक्कीच करावा, केलाच पाहिजे, पण आमच्यावर जर आमच्या सांसारिक जीवनामध्ये आमच्या मातापितांची जबाबदारी आमच्यावर असेल तर एखाद्या वेळेला आम्ही मागे पुढे केलं तर चालते.
परमार्थ सोडावा मी असं अजिबात म्हणत नाही. निवड लोक काय म्हणते, महाराज आमच्या घरातच राहायचं आणि घरीच मायबापाची सेवा चांग केली की आम्हाला सगळ्या सेवा प्राप्त होतात. हे मला मान्य आहे, पण धर्मशास्त्र काय म्हणते ते ऐकून घ्या. माता पिता ह्या जरा अवस्थेला जर प्राप्त झाले असतील, ते जर मरणासन्न अवस्थेला जवळ आले असतील, अशा वेळेला वारकरी पुत्र आहे, तो पुत्र वारकरी आहे आणि वारकरी असताना त्याची वर्षाची महिन्याची वारी चालू आहे. तो पंढरपूरची वारी कधी चुकवत नाही. पण त्याची आई जर जरा अवस्थेला प्राप्त झाली, मरणासन्न अवस्था त्यांना प्राप्त झालेली असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीने पंढरपूरची वारी नाही केली तरी चालेल, त्याने मायबापाची सेवाच करावी. हा धर्मशास्त्राचा नियम आहे. का? कारण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ज्या दर्शनाच्या अभिलाषेने आम्ही 500-550 किलोमीटर पायी चालत जातो ना, तो भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये का आला? त्याच्या मागचं कारण आहे, तो भगवान परमात्मा पुंडलिकाच्या भेटीसाठी आला. काय करत होते पुंडलिक महाराज? आई बापाची सेवा करत होते ना. तुम्हाला सांगू, माय बापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी जर पंढरपूरला पांडुरंग येऊ शकतात ना, आमचे मायबाप जर जरा अवस्थेला आहेत, आम्ही मायबापाची जर सेवा केलीत ना, तेही अंतकरणापासून, तर तो पंढरपूरचा पांडुरंग सोनाळ्याला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. तसा आलाय नाही का? हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भगवान नारदांना ज्या वेळेला ते साधू महात्मे सांगितले, तुम्ही आमच्यासोबत या, असं येऊ नका आम्ही असं म्हणत नाही, पण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करा, नंतर तुम्ही आमच्यासोबत आले पाहिजेत. असं सांगितल्यानंतर काय झालं, योगायोगानं एक दिवस नारदजींची आई हे गोठ्यामध्ये गाईला चारा टाकण्यासाठी गेले. तिला सर्पदंश झाला आणि ते मरण पावली. ते मरण जशी पावली, त्यावेळेला खऱ्या अर्थाने नारदांना थोडंसं दुःख वाटलं. पण नारदजी विचार करायला लागले, दुःख जरी मला वाटत असलं, मनामध्ये दुसरा आनंद हा झाला की आता मी मातृऋणातून मुक्त झालोत, आता मला परमार्थ करण्यासाठी मोकळी संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून नारदजी त्या ठिकाणी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर 32 लाख जप त्या ठिकाणी त्यांनी करायला सुरुवात केली. अखंड जप सुरू केला. आता माता गंगेच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी 12 वर्ष सतत भ्रमंती केली, सतत नामचिंतन चालू आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा भगवान परमात्म्याची भेट त्यांना नाहीये. आणि भेट नसल्यामुळे आता मात्र खऱ्या अर्थाने नारदजी मनामध्ये खेद करायला लागलेत. आणि खेद करत असताना फक्त एकच त्या मनामध्ये विचार करायला लागले की या भगवान परमात्म्याची मला भेट कधी होईल. ते भगवान आकाशाकडे पाहावं आणि आकाशाकडे पाहिल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला फक्त एकच म्हणावं, हे देवा भेटी लागी जीवा लागली सियास, बेटी लागी जीवा लागली सियास, बेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्री दिवस, पाहे रात्री दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागले सियास. दिवाळीच्या मुळा लेके असावली, लेके असावली, दिवाळीच्या मुळा लेके असावली, लेके असावली, पाहतसे वाटुले, पाहतसे वाटुले,
पंढरीचे भेटी लागे जेवा लागले सेवास भेटी लागे जेवा लागले सेवास लागले नारदजी नित्याने वाट बघायला लागले की भगवान परमात्म्याची भेट कधी होईल. हंतास्मिन जन्मानी भवान मा दृष्टमिहार्हति अविपक्व कयाशानाम दुर्दशो कुयोगिताम. कधी मला भगवंताचं दर्शन होईल. आकाशाची वाणी झालीत आणि आकाशाच्या वाणीने सांगितलं या जन्मात तुम्हाला देवाचं दर्शनच नाही, पण पुढल्या जन्मामध्ये तुम्ही भगवंताचे पार्षद झाल्याशिवाय राहणार नाही. पण नारदांनी मग भक्ती काही सोडली नाही. आम्ही तर सोडून देतो, आम्हाला तर तो बाबा म्हणे की पाणी टाकल्यानं सगळं बरोबर होईल, पण कामचं तो काहीच बरोबर नाही, जो म्हटलं काही कामाचा नाही. तो आमच्या भक्तीमध्ये अखंडता नाही आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो. अखंड नाही आहे आमचं. आणि मग नारदांनी मात्र त्यांची साधना चालूच ठेवली. साधनेचा परिणाम असा झाला भगवान परमात्मा प्रकट झालेत. त्याला एक देवदत्त नावाचा विना दिलात आणि तो देवदत्त नावाचा विना दिल्यानंतर नारदांना सांगितलं हा विना घ्या आणि हा विना घ्यानंतर त्या ठिकाणी या विण्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वत्र भ्रमंती करा आणि या भ्रमंती केल्यानंतर परिणाम तुम्ही माझं पार्षद होऊन राहाल असं सांगितलं. तो नारदांनी विना घेतलात आणि तो विना घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अखंड त्या ठिकाणी संकीर्तन चालू केलं. देवदत्त मीमांबिना स्वर ब्रह्म विभूषिता देवदत्त मीमांबिना स्वर ब्रह्म विभूषिता ऊर्जयित्वा हरिकथा गायमानश्च सौम्यं ऊर्जयित्वा हरिकथा गायमानश्च सौम्यं देवदत्तमिमांबिना स्वर ब्रह्म विभूषिता देवदत्तमिमांबिना स्वर ब्रह्म विभूषिता स्वर ब्रह्म विभूषिता स्वर ब्रह्म विभूषिता देवदत्तमिमांबिना स्वर ब्रह्म विभूषिता. हा यजमानजी श्लोक आहे. आम्ही बसल्या बसल्या काय करतो कधी कधी खोलीवर श्लोकाला चाली लावतो. आनंद येते, थोडंसं गायता येते. अरे तुम्हाला सांगतो हे श्लोक हे सगळं गायला मला काही इतरत्र लोकांसारखी कथाकारांसारखी कथा सांगता येत नाही काय. सरळ सरळ सांगायला मला काय हरकत आहे. पण हे श्लोक ओव्या प्रमाण याच्यासाठी गातो, हे संकीर्तन याच्यासाठी करतो. ऐकून घ्या. नागेश आगलावे किती चांगला बोलतोत, या बोलण्याने तुमचा उद्धार होणार नाही. स्पष्ट सांगतो. नागेश आगलावे किती चांगला बोलतो, किती आम्हाला पटवून सांगतो, याने तुमचा उद्धार होणार नाही. पण एक लक्षात घ्या, या कथेमध्ये जेवढे श्लोक गायला जातात, जेवढे प्रमाण गायला जातात, जेवढ्या ओव्या गायल्या जातात, जेवढं तुम्ही संकीर्तन कराल त्या संकीर्तनाने तुमच्या जीवनाचा बेडापार झाल्याशिवाय राहणार नाही. भागवताची शपथ घेऊन सांगतोय. हे खूप महत्वाचं. हे श्लोक वगैरे हे सगळं त्याच्यासाठी असतं. आता ठीक आहे, आपण अरे आपल्याकडे भागवताच्या संहितेसाठी कोणी ठेवत नाही. आपण बऱ्याच ठिकाणी आमच्या कथा संहिता असतात. आता आम्ही जिथं निवास करतो त्या ठिकाणी संहिता वाचन करतो. का असं वाटतं जात हे दोन्ही गोष्टी होऊन जातात. हे वाचलं पाहिजे. हे श्लोक असतात, हे कानावून जरी गेले तरी माणसाचा उद्धार होतो. ह्याच्यासाठी हे श्लोक वगैरे असतात. त्या ठिकाणी नारदांना देवदत्त नावाचा विना मिळाला आणि मग माझा कसा उद्धार झाला हे ज्या वेळेला व्यासांना सांगितलं, व्यासांनी खऱ्या अर्थाने आता पटलत व्यासांना की आता मला या ग्रंथाची रचना करायची आहे, कृष्णचरित्र लिहायचं आहे. म्हणून कृष्णचरित्र लिहिण्यासाठी आता व्यास बसलेत. पण मग सांगायला बसलेत, लिहायला कोण? मग गणपती बाप्पांची भेट घेतलीत. गणपती बाप्पा म्हटलेत लिहितो, पण एका अटीवर, मी थांबणार नाही. मग भगवान व्यास म्हटलेत, भगवान व्यास साधू आहेत, भगवान व्यास म्हटलेत चिंता करू नका, तुम्ही थांबूच नका, पण श्लोकाचा अर्थ समजेपर्यंत, तो अर्थ समजल्यानंतरच पुढचं लिहायचं. बरोबर व्यासजी त्यांना श्लोक सांगायचे आणि मध्येच असा एखादी आळकाठी टाकून द्यायचे की तू विचारच करत बस.
तोपर्यंत भगवान व्यास त्यांचे बाकीचे सगळे कामं उरकून घ्यायचे. असं भगवान व्यासांचं सुरू झालं आणि भगवान व्यासांनी त्या ठिकाणी 4 श्लोक गायलेत आणि 4 श्लोक गायल्यानंतर त्या 4 श्लोकातून खऱ्या अर्थाने पुढच्या जेवढे काही श्लोक आहेत त्या 4 श्लोकामुळे 18,000 श्लोकाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. 18,000 श्लोकाची निर्मिती झाली. आता त्या 18,000 श्लोकाची निर्मिती जी सांगितली गेलेली आहेत ते पुढे आता 4 श्लोकाचा विचार उद्याच्या कथेमध्ये येणारच आहे. पण हे ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिला. आता ग्रंथ लिहिल्यानंतर त्या ग्रंथाचं नाव त्यांनी भागवत कथा ठेवलं. भागवत कथा ठेवलं. भगवान विष्णूच्या जवळ घेऊन गेले आणि भगवान विष्णूला सुपूर्द केलं. प्रभू ये आपकी कथाएं मैंने रची है, आप एक बार देख लीजिए. प्रभूने आनंद झाला. आलं. भागवत म्हणजे काय? भगवंताचे भक्तांच्या लीला ज्याच्यामध्ये वर्णन केलेले ते भागवत. भक्त भागवत. आणि मग त्या भागवतांची कथा त्या ठिकाणी भक्ती केल्यानंतर काय फलप्राप्ती झाली त्याचं यथार्थ वर्णन. भगवान विष्णू खूप संतुष्ट झाले. पण ज्या वेळेला माता लक्ष्मीच्या जवळ घेऊन गेले माता लक्ष्मीने ते पाहिलंही नाही म्हटल्यानंतर मग काय झालं ताई, का नाराज झाल्यात म्हटले. ते म्हणे हे असं जमलं काय, सगळं भगवंताच्या भक्तीचं वर्णन केलं म्हटले, माझा तर थोडासा काही उल्लेख नाही म्हटले, जाय मला नाही पाहायचं. ते म्हटले चिंता करू नका आई, असं जर तुम्हाला वाटतेत ना मग मी तुमचं नाम उल्लेख करतो. मधल्या भागवतात हो ना हो असा उल्लेख करतो की तुम्ही तुमचं नाव घेतल्याशिवाय कोणी पुढे जाणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नाम उल्लेख व्हावा म्हणून त्या भागवत ग्रंथाला श्री शब्दाने सुरुवात केली. श्रीमद भागवत. श्री म्हणजे माता लक्ष्मी आहे. श्री म्हणजे माता लक्ष्मी. श्रीमद भागवत त्या ग्रंथाचं नाव दिलं. आता ते नाव दिलं पण आता ते प्रचार प्रसार करायचा कोणी? मग तो प्रचार प्रसार केला भगवान व्यासांच्या पुत्रांनी शुक महाराजांनी. ते शुक महाराज खाली कसे आलेत याची सुद्धा गोळ कथा आहे बघा. काय झालं ते एकदा हे शुक महाराज कोण, खाली कसे आले तशा अनेक 2 कथा आहेत मी सांगतो बघा. पहिली कथा कृष्ण कन्हैया आणि राधाराणींचा संवाद. राधाराणीने एक पोपट पाडलेला होता, मिठ्ठू. तो पोपट पाडलेला होता आणि तो पोपट पाडलेला असताना काय झालं, राधाराणी एक दिवस कृष्ण कन्हैयाला म्हटलेत, कन्हैयाजी आज तुम्ही थोडे वेगळ्या विचारामध्ये दिसता, काय झालं? कृष्ण कन्हैया म्हटलेत, विचारामध्ये नाही अगं म्हटलेत, आपल्याला खाली जायचंय, लीला करायला जायचंय. लीला करायला जायचंय म्हटल्यानंतर राधाराणी म्हटलेत, प्रभू मी तुमच्या सोबत येऊ ना? ते म्हटलेत, साहजिकच आपल्याला दोघांनाच लीला करायची पृथ्वी तलावावर. त्या दोघांनी जायचा विचार चालू होता तेवढ्यात माता राधाराणीच्या जवळ जो पोपट होता, जो मिठ्ठू होता, तो बोलायला लागला, राणी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. राधाराणी म्हटले, अरे शुका, पोपटाला शुक सुद्धा म्हणतात प्राकृतमध्ये. अरे शुका तू येऊन काय करशील रे? आम्ही तिथे लीला करायला चाललो, तुझं काय काम आहे? तो पोपट म्हटला, राधाराणी इतक्या दिवस तुम्हाला सोडून कधी राहिलो नाही, मला आता वर इथं सोडून तुम्ही काय करणार? तिकडे गोलोक धामातून तुम्ही पृथ्वी तलावावर जाचाल, मला इथं ठेवून काय करता? म्हटले मग मी तुमच्या सोबत येतो, पण तू येऊन काय करशील? तो पोपट बोलायला लागला, राधाराणी एक करा ना, तुम्ही लीला करायला चाललेत ना, असं करा ना, मग तुम्ही लीला करायला खाली चाललात, तुम्ही खाली लीला कर जा आणि मी तुमच्या लीलांचं वर्णन करेल. त्याच्यासाठी मला खाली येऊ द्या. आता खाली येऊ द्या म्हटल्यानंतर मग आता येण्याचं ठरलं, पण येण्यासाठी त्यांना काहीतरी कारण लागेल ना. कृष्ण कन्हैया येण्यासाठी जसं कारण केलं शिराब्दीचं, आता तर पुढे कथा येणार आहेत का त्यांनी कारण केलं, राधाराणीचं कसं कारण झालं. पण शुक महाराज येण्यासाठी कारण असं झालं बघा. एकदा नारदजी माता पार्वतीच्या जवळ गेलेत आणि माता पार्वतीच्या जवळ गेल्यानंतर शिवजी आणि माता पार्वती बसलेले आहेत. हे दोघं बसलेले असताना नारदांनी माता पार्वतीला आवाज दिला, मैया इधर आइये. एकट्या पार्वतीला बोलावलं. शिवजी विचार करायला लागलेत का, मी इथं असताना, मी जिवंत असताना पुतण्याला फोडलं, आपल्या बाईला घेऊन चाललात म्हणजे काय कारण, कशासाठी बोलावलं? नारदजीला म्हटलेत, पार्वती मैयाला म्हटलेत, मैया तुम्ही फारच भोळ्या. म्हटलं काय झालं? काय म्हणजे काय? मैया तुम्ही एवढ्या सुंदर रूपवान असताना सुद्धा कधीतरी महादेवाला विचारत जा,
हे 24 तास 5 6 दिवस 10 दिवस डोळे उघडत नाहीत. नेमकं हे ध्यान करतात कोणाचं? विचारलं कधी? गेलो डोकसं बिनसून लावली आग. नारदाचा स्वभाव आगलावे धंदे करायचा. आता आमचे आडनाव बदनाम आहे त्याला काय? खरे जे आगलाय धंदे करतात ते समोर नाही आहेत. आता त्यांनी सांगितलं, निघून गेलेत. पार्वती मैया गेल्या महादेवाच्या जवळ. ओ प्रभू डोळे उघडा. म्हटलं काय झालं? काय म्हणजे काय? मला सांगा म्हटले, तुम्ही ध्यान करता कोणाचं? कोणाचं म्हटल्यानंतर म्हटलं तुला क्वेश्चन प्रश्न पडला, बाकी नका सांगू म्हटले, मला सांगा म्हटले कोणाचं ध्यान करता? कोण आहे मनात? कोण आहे मनात म्हटल्यानंतर आता शेवटी बाईच्या पुढे त्यांच्या लक्षात आलं आता काही उघड करावं लागेल. सांगितलं अगं मी माझ्या प्रभूचं ध्यान करतो. ते म्हटले माय मा बापानं फसवलं. म्हटलं कसं काय? मला लग्न करताना सांगितलं होतं तो देवादिदेव महादेव आहे, सारे देवो के महादेव आहे, आणि तुमचाही देव आहे, म्हणजे फसवलंच की नाही? हा तुम्ही तर सांगितलं होतं लग्न झालं की पोरगा नोकरीवर लागते. हा आणखी 4 वर्ष झाले तरी वखरा डोऱ्यावरच चालला. फसवलंच मला. सांगा म्हटलेत मला तुमच्या भगवंताचं वर्णन करून सांगा. त्यावेळेला महादेव म्हटलेत हे बघ मी तुला त्या भगवंताची कथा सांगतो, पण त्या कथेचा नियम आहे, ती कथा तुला एकांतामध्ये ऐकवतो. आणि एकांतामध्ये ऐकवतो म्हटल्यानंतर तिला अरण्यामध्ये घेऊन गेलेत. आजूबाजूचे जेवढे काही हिंस्र प्राणी असतील, जलचर जे काही असतील ते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काढून दिलं आणि तिथं माता पार्वतीला बसवलं आणि सांगितलं पार्वती मी तुला कथा सांगतो, पण कथा सांगत असताना तू हू करजो. हे आबा कशी गोष्ट सांगतात नातवाले, मग नातवाला गोष्ट सांगत असताना नातू हू करते. गोष्ट सांगायची मजा येते. असंच काय समजा आबा गोष्ट सांगून राहिले, त्या आबा डोळे मी कथा सांगून आलो तुम्ही अशा बशाला आगलायाच्या तिरवीवर आल्यासारखे कसं वाटेल? काही प्रतिसाद लागेल की नाही श्रोत्यांचा सुद्धा? हा तो प्रतिसाद अत्यंत महत्वाचा असतो. पार्वतीला सांगितलं हे बघ मी बोलेल त्यावेळेला हुंकार द्यायचा. हुंकार द्यायचा म्हटल्यानंतर पार्वती मैया म्हटलेत काही हरकत नाही. झाली कथा सांगणं सुरू झाली. कथा सांगणं सुरू झाल्यानंतर परिणाम असा झाला, कथा सांगणं चालू आहे. हो 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 करता करता पार्वती कधी झोपली माहीतच नाही. आता कथेमध्ये कोणी येऊ ना येऊ 2 जण येतातच. 2 जण. तुम्ही म्हणता 2 कोण? इथं तर लय आलो आम्ही 500-600. 2 कोण? एक नारदजी दुसरी निद्रा देवी. हां हे येतातच. आता निद्रा देवी तर माहीत आहे, जेवेल नाही तरी जेवेल नाही तरी. नारदजीचा स्वभाव आहे चक्रा मारले. त्यांना एका ठिकाणी 6 मिनिटाच्या वर नारदजी एका ठिकाणी थांबू शकत नाहीत. मग समजून चला जो आला की उठला की गेला की आला की उठला की इकडून तिकडून मारीत चक्रा काय हा तो जो चक्रा मारतोच ना समजून चला हे नारद. निद्रा ह्या 2 गोष्टी. पार्वती मैया झोपली पण शिवजीची कथा चालू होती. शिवजीची कथा सांगणं झाली आणि ती अमर कथा सांगणं झाली. आणि शिवजीने त्या ठिकाणी हरये नमः हरये नमः हरये नमः. तुम्ही जसे डचकले तशीच पार्वती डचकली. ते म्हणे प्रभू आणखी काय झालं? ते म्हणे काय नाही कथा झाली. तू काय करत होती? म्हटलं झोपली. तू झोपली तो हुंकार कोण दिला? हुंकार कोणी दिलात? हुंकार कोणी दिलात पाहता तर एका डालीवर एवढंसं पोपटाचं पिलू बसलेलं होतं, शुक बसलेलं होतं. ते पाहलंच हे आलं कसं? त्यावेळेला लक्षात आलं महादेवाने सगळे पशुपशवादी हाकलून लावले होते, पण त्या घरट्यामध्ये अंड तसंच होतं. त्या अंड्यातून बीज निर्माण झालं, पुत्र निर्माण झाला आणि मग ते बोलायला लागलं. हे लोक म्हणतात ते शाकाहारी आहे म्हणून सांगून राहिलो. हे म्हणतात बा त्याच्यात जीव नसते. ते निर्माण झालं आणि मग महादेवाला राग आला. महादेव म्हटले अरे पोपटा चोरून कथा ऐकतो, अमर कथा ऐकली, थांब तुला मारून टाकतो. त्रिशूळ घेतली जे त्या पोपटाच्या मागे लागले. पोपट जीवाच्या आकांताने पळायला लागला. पोपट पुढे पळतोय, महादेव त्याच्या मागे, ते पुढे पडतोय, महादेव मागे. संपूर्ण पृथ्वीची भ्रमंती करीत पण शिवजीची त्रिशूळ काही त्यांच्या मागची थांबत नव्हती. महादेव काही त्याच्या माग पाठलाग सोडत नव्हते. ते पोपट पुढे पडत आहेत, महादेव मागे. शेवटी पोपटाला दिसलं की हे कुठंतरी गुफा आहे. तो पोपट त्या गुफेमध्ये शिरायला लागला. तिथं भगवान व्यासांची पत्नी रुकत असाल तर ती अमर कथा कशी?
हा? आणि त्यांनी जर अमर कथा ऐकली असेल तर तो मरणार कसा? हा? तुमची अमर कथा आहे ना, मग तुम्ही त्याला मारण्याचा संबंध कसा लावताय? तो मरणार नाहीये प्रभू, द्या सोडून त्याला. महादेवाचा राग शांत झाला, महादेव निघून गेले. पण महादेव निघून गेल्यानंतर ते जे पोपट उदरामध्ये शिरलं होतं ना, त्याला हे मायावी जगत आहे हे लक्षात आलं आणि ते पोपट काही बाहेर निघे ना. आपला जन्म जास्तीत जास्त 9 महिने 9 दिवस. डॉक्टर लोकांना जर समजलं की आता दिवस जवळ आले की ते म्हणतात काही करा, सीझर करा, पण आता ते मूल ठेवता येत नाही. पण भगवान व्यासांचे जे पुत्र शुक महाराज आहेत ते 1 नाही 2 नाही, जवळजवळ 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये लोपलेत. त्याचं वर्णन संतांनी केलंय. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भाले, नाच पोर खेळासी भाले, 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर आले, हे नागवेच पडून गेले रे, नागवेच पडून गेले. हे ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझी सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुझी सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळी रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्यालेत, खेडियामध्ये वर्णन केलेलं आहे. 12 वर्ष लोपलेत का? त्यांना समजलं होतं हे जगत मायावी आहे. भगवान व्यासांनी त्या गर्भाला विनंती केली, बाबा तुला मी या माया मोहामध्ये अडकवणार नाही, एकदाचा तू बाहेर ये, एकदाचा तू बाहेर ये म्हटलं. लगेच त्या ठिकाणी भगवान व्यास जन्माला आले, पळून गेलेत. पळून जसे गेलेत ना, लगेच भगवान व्यास त्यांच्या मागे लागायला लागले, शुकाला आवाज देत आहे थांब म्हणून. पण शुक महाराज काही थांबत नाहीत. त्यावेळेला भगवान व्यासांना ज्या वेळेला चिंता पडते त्यावेळेला वृक्ष वेली फुलं आता भगवान व्यासांसोबत बोलायला लागलेत. म्हणतात महाराज अरे थोडं तर परोपकारासाठी जीवन जगा, थोडं तर परोपकारासाठी जगा. हा, परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय गावो दुहंती. परोपकारासाठी फळ फूल हे झाडं आपल्याला देतात, नदी परोपकारासाठी वाहते. अरे आपण माणसं असून परोपकार करत नाही. वृक्ष वेली कधीतरी विचार करतात, कधीतरी विचार करतात. तुम्ही वृक्ष वेलीच्या संबंधामध्ये विचार करा. एकच झाड आहे, एक झाड आहे आणि त्या एका झाडाला एक माणूस पाणी घालण्यासाठी गेला, एक माणूस पाणी घालायला गेला आणि दुसरा माणूस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्याला तोडण्यासाठी गेला, तोडण्यासाठी गेला. मग ते झाड पाहतात हे मला पाणी घालायला आलं, त्याला ते झाड सावली देते. आणि जे तोडण्यासाठी आलं ना त्याला फळही खाऊ देत नाही, त्याच्या अंगावर सावली येऊ देत नाही. ते जिकून झोपलं तिकून ऊन टाकते झाड. बरोबर नाही हो. खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघांशी दे सावली वृक्षू जैसा. ज्याने खांडावया घाव घाली, ज्याने तोडण्यासाठी गेला का लावणी जयाने केली. ज्याने एखाद्याने लावलं असेल, वृक्ष कमी अधिकपणा लावत नाही, दुजा भाव ठेवत नाही, दोघांना सावलीच देते, फळच देते, फळच देते. नदी ब्रह्मगिरीवरून निघालेली आहेत, हिमालयातून निघालीत, पण ती हिमालयातून निघालेली ती नदी का फेडीत पाप ताप, पोकीत तिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ते तिथून निघालीत, ते आजूबाजूचे झाडं प्रज्वलित करून टाकतात, नंदनवन करून टाकतात. पोखीत तिरीचे पादक लोकांना आनंद देतात, सुख देतात, अनेक लोकांचं पाप ताप दैन्य काढून टाकतात आणि मग समुद्राला मिसळतात. यांच्याकडून आम्ही कधीतरी शिकलं पाहिजेत ना हो. गुलाबाचं फूल काट्यात राहतात पण दुसऱ्याला सुगंध देतात. सूर्य स्वतः त्रस्त आहे, आपल्यापेक्षा तपतंय, पण जगताला त्या ठिकाणी उजेड देण्याचं काम करतो. आम्ही कधीतरी या सगळ्यांकडून कधीतरी शिकलं पाहिजे की या बागेमध्ये फुललेले फुलं हे सगळे लोकांच्या हितासाठी जगतात. माणसाचं काय,
माणसाचं काय? मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है। मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है। जीना उसका जीना है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है। मधुबन खुशबू देता है। सूरज न बन पाए तो बन के दीपक जलता चल। सूरज न बन पाए तो बन के दीपक जलता चल। फूल मिले या अंगारे, सच की राह पे चलता चल, सच की राह पे चलता चल। प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है। जीना उसका जीना है, जोरों को जीवन देता है। मधुबन खुशबू देता है। सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल। फूल मिले या अंगारे, सच की राह में चलता चल, सच की राहों में चलता चल। प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है। जीना उसका जीना है, जोरों को जीवन देता है। मधुबन खुशबू देता। कधीतरी लक्षात आलं, कोणाचा अभंग? अरे पिक्चरचं गाणं आहे पण हिताचं आहे की नाही? हिताचं आहे, चांगलं आहे ना त्याच्यात. कधी कधी तुम्हाला हे संस्कृत समजत नाही, मग तुमच्यातलं द्यावं लागते, पण चांगलं आहे म्हणून. हा आदर्श आहे, कधीतरी माणसानं शिकलं पाहिजे. अरे हे सगळे परोपकारासाठी जगलेत, आमचं काय? आम्हाला आमच्या खिशातून पैसे दक्षिणेचे काढायचे म्हटलेत का? 1000 असून आम्ही 100 पुढे करतो. दिलंय रे आम्हाला देवाने सगळं. कधीतरी परोपकारासाठी आम्ही पुढे आलं पाहिजेत. कधीतरी भगवान परमात्म्याने आम्हाला हे सगळं दिलेत, त्याचे उपकार जाणून या भगवंताने आम्हाला दिलेत, त्याच्याचसाठी आम्ही पुढे असलं पाहिजे. कधीतरी हा विचार आम्ही केला पाहिजेत आई बाबांनो. कधीतरी हा विचार केला पाहिजेत. ज्या वेळेला वृक्षवेलींनी सांगितलं ना की माणसा, अरे आम्ही परोपकारासाठी जगतो, तू एक पुत्र तर परोपकाराला दे. मग व्यासांनी त्यांचा पिच्छा सोडला आणि शुक महाराज पुढे निघून गेले. पण त्याच शुक महाराजांना ज्या वेळेला भागवतातले काही श्लोक ऐकलेत ना, त्यांना एवढा आनंद वाटला की त्यांनी लगेच त्या ठिकाणी पुन्हा त्या भागवताचा स्वीकार केला आणि त्या भागवताच्या श्लोकाच्या ऐकण्याच्या श्रवणाच्या मिसाने पुनश्च येऊन त्यांनी भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार केला. पण भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार ज्या शुक महाराजांनी केला, त्या शुक महाराजांना श्रोता कोण मिळाला, त्या श्रोत्याच्या संबंधामध्ये आपल्याला छोटीशी कथा ऐकायची आहे. त्यानंतर आपल्याला विश्राम घ्यायचा आहे. बघा, ज्या 4000 श्लोकापासून म्हणजे चार श्लोकांपासून जो 18000 श्लोक त्या ठिकाणी निर्माण केलेत, खऱ्या अर्थाने
तो भागवत ग्रंथ भगवान शुकांनी राजा परीक्षितीपर्यंत नेऊन पोहोचलात. पण राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला तेही आपल्याला पाहायचं आहे. काय झालं एकदा, यदा मृते कौरव सृजयाना वीरेश्वयो वीरगती गतेषु रुकोदरा वेदगदाभिमर्श भंगोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. महाभारताचं युद्ध संपलं, सर्व मारले गेले आणि सर्व मारल्या गेल्यामुळे दुर्योधनाची सुद्धा मांडी फोडलेली आहे आणि दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला आहे. असा दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला असताना अश्वत्थामा त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेला. आता अश्वत्थामा सांत्वन करण्यासाठी गेल्यानंतर बोलायला लागलात, मित्रा हे चांगलं नाही झालं रे, चांगलं नाही झालं. दुर्योधन म्हणायला लागला, चांगलं खरंच झालं नाही, पण दुर्योधन ज्याचं दुःख करतोय त्या दुर्योधनाचं दुःख काही वेगळं होतं. दुर्योधन अश्वत्थामासोबत बोलायला लागला, अश्वत्थामा मला याचं दुःख नाही की 100 कौरव मेले, याचं दुःख नाही मला. मला खऱ्या अर्थाने दुःख या गोष्टीचं आहे, पांडवाचा एकही मेला नाही. मला 100 मेले याचं दुःख नाही, पांडवाचा एकही मेला नाही. लोकांचा स्वभाव झाला ऐनोत, लोक स्वतःच्या दुःखानं जितके दुःखी नाहीत ना, तितके आता दुसऱ्याच्या सुखाला पाहून दुःखी आहेत. ज्याचं काऊन चांगलं होऊन राहिलं, मी काय हा आता मागे होता आणि तो पुढे कसा गेला, हे आम्हाला सहन होत नाहीत. राजा स्वभाव आहे, आजही दुर्योधनाची वृत्ती कायम आहे, सहन होत नाही प्रगती. अश्वत्थामाला सांगायला लागला, हे रे का काय माझं सांत्वन करतो, एवढाच दम आहेत ना तुझ्यात, लहान पांडवाला घेऊन ये माझ्या समोर. अश्वत्थामाला असं वाटलं मारायचंय, मग मारायचंय म्हटल्यानंतर मग नक्कीच त्याने काय केलं, लगेच त्या ठिकाणी त्याला मारायचं म्हणून निघून गेलात. पांडव त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा करत होते. शिबिरामध्ये पांडवांचे 5 पुत्र झोपलेले होते. तर अश्वत्थामा गेला, झोपेतच त्यांना खडग्याने वार केलात आणि 5ही पुत्राचे मुंडक शिर हाती घेतलेत आणि दुर्योधनाच्या जवळ घेऊन आला. सांगितलं, दुर्योधना बघ, 5ही पुत्र मारून 5ही पांडव मारलेत. दुर्योधन विचार करायला लागला, 23 अक्षयोनी सैन्य, 100 कौरव एवढे बलाढ्य, त्याच्यानं हे 5 मेले नाही, यानं 5 मारले कसे. सूर्यप्रकाशामध्ये ज्या वेळेला पाहलं अगदी दुःख वाटलं. अरे अश्वत्थामा काय केलं रे, काय केलं? अरे आम्ही मेलोत, मरणार होतो, काही हरकत नाही रे, पण आमचा कुळ वाळवणारे जे 5 पुत्र होते तू आजचा मारून टाकलेत, अख्खा कुळ संपवलातले का आमचा, काय करायचं म्हटले. आता दुर्योधन तर त्या शोकानेच मरण पावला. पण अर्जुनाला, भीमाला इकडे मात्र खऱ्या अर्थाने माता कुंती ज्या वेळेला, द्रौपदी माता ज्या वेळेला आपल्या शिबिरामध्ये जातात आणि शयन कक्षामध्ये धारातीर्थी पडलेले पुत्र पाहिले, अगदी दुःख झालं, हमरडा फोडून रडायला लागलीत. आणि ते रडायला लागल्यानंतर मग मात्र अर्जुन, भीम सगळे आत आलेत, पाहतात धारातीर्थी पडलेले, शिर नसलेले धड पडलेले आहेत. पुत्र कोणी मारलेत माहिती पडलं. अश्वत्थामा, आता भीम आणि अर्जुन अश्वत्थामाचा शोध घ्यायसाठी दिलेत. पकडलं, देव सोबत होते, देव म्हणे मारून टाक, देव म्हणत मारून टाक. अश्वत्थामाला मारून टाक म्हटल्यानंतर अर्जुन, भीम म्हणे नाही, इथं नाही, द्रौपदीच्या समोर मारी, तिच्या समोर, तिला दुःख दिलं येत नाही याने. लगेच त्या ठिकाणी त्याला पकडून आणलं आणि पकडून आल्यानंतर द्रौपदीच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, द्रौपदी बोल, छोड दिया जाय. काय करायचं सांग. द्रौपदीनं काय म्हणावं, काय म्हणावं द्रौपदीनं, माता शिशूना निधन सुताना निशम्य घोरं परिपक्वमाना. आईला पुत्र आपल्या डोळ्यासमोर उचलून देत आहेत, मेलेला पुत्र. कोणती आई आहे हो की तिला हर्ष होईल, कोणती आई आहे हा? अरे म्हातारी अवस्था आहे. कालच्या महाराजांनी सांगितलं, 60 वर्षाचा पुत्र जरी आईच्या समोर तो बाबूच असतो, बाळच असतो. मग खरं सांगा, असा पुत्र जर माता पित्यांच्या समोर जर त्याला घेऊन जात असतील तर त्या आईचं दुःख काय. आणि एखादा वादामध्ये जर आपल्या मुलाच्या बाजूला जर कोणी बोलायला लागलं असेल तर आई त्याला शिव्या घालते,
शिव्या घालते, त्याच्या नावानं बोट मोडते. मग आता ज्या अश्वत्थाम्याने तिचे 5 पुत्र मारले त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हे सांगायला लागले प्रभू. उवाच चासहन्तस्य बंधनां नयनां सती मुच्यता मुच्यतामेषं ब्राह्मणो नितरा गुरु. महाराज सोडा त्याला, सोडा. जिचे 5 पुत्र त्यांनी मारलेत हे म्हणते त्याला सोडा. का? तिने सांगितलं माझे 5 पुत्र गेलेत तरी मला माझ्या 5 पुत्राचा आधार आहे. पण कृपी माता मात्र एकटीच आहे. कृपाचार्यांना कृपी माता एकटी आहे, त्यांना मारलंय. तिचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही. एवढं दयाशील अंतकरण असलं पाहिजेत लेका. कधीतरी भागवत कथा ही आम्हाला शिकवतील. हा आदर्श आमच्या जीवनामध्ये असला पाहिजेत. आम्ही तर फक्त त्याचा काटा काढायच्या नादात अख्खं आयुष्य घालवतो. महाराज 10 एकर आहेत, पुरं गेलं चालीन, पण त्याचा तर बजेट खायले बजेट तुया बजेट होकीन ना नाही रे का. दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी आपण कधी जगू नये. कधीतरी क्षमाशील जीवन असलं पाहिजे. दुर्जनाला सुद्धा क्षमा केली पाहिजेत का. जीवनात तुम्ही दुर्जनाला क्षमा करा. आपला भगवान परमात्मा बेडा पार केल्याशिवाय राहतच नाही. कल्याणच आहे. दुर्जनाच्या नादाला लागावं लागत नाहीत. मौनम सर्वार्थ साधनम. माफ करावं लागतं, सोडून द्यावं लागतं. मग भगवान परमात्मा कृपा करतो. द्रौपदीने सोडून दिलं. इकडे मात्र भगवान परमात्मा सोबत बोलायला लागले. देवा हे खरं सांग म्हणे. आता हे बरोबर आहे काय? हे बरोबर आहे काय? हे सोडून दे म्हणते. देवा तूच सांग काय करायचं. देव म्हणते त्याला सोडलं पाहिजे. अर्जुन म्हणते देवा मगा तर म्हणत मारून टाक. आता म्हणतो सोडलं पाहिजे. देव म्हणत मी तुला मगाच म्हटलं होतं मारून टाक. इथं खायला आला. नियम आहे म्हटले. नियम आहेत. ब्रह्म बंधुर्न हंतस्य आता ताई वदार ना. अरे पण प्रभू याने चूक केलीत ना, शिक्षा द्यायलाच पाहिजे. मग मारू नको. मग काय मारूही नको म्हणतो, शिक्षाही करायची. करायचं काय? कधी कधी धर्मशास्त्राचा नियम आहे. शानाला कशाचा मार असता? काठीचा मार. बोलाचा मार. शाळेतले जर वर्गातले पोरं जर जास्त मस्त्या करत असतील ना, 2-2 गुरुजी उपस्थित आहेत, मला असं वाटते सगळेले ठोकाच नाही लागत. एक बंड पोऱ्या पकडायचा, तेले रट्टे द्यायचे, बाकीचा वर्ग आपोआप शांत होते. मारायचंय म्हटल्यानंतर आता ताईपणा संपवायचा. काय करायचा? जो नीलमणी होता तो त्याचा मणी काढून टाक म्हटलेत. तो मणी काढला, त्याचा अपमान केला, त्याला काढून दिलं. आता अपमान केलात म्हटल्यानंतर इकडे काय झालं बघा. परिस्थिती अशी झाली. पापकृत्य केलेले लोक कधीच सुधरत नसतात. त्याला क्षमा केली, त्यांनी त्याचा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता, पण तो कट करायला लागला. त्याची प्रवृत्तीचा त्याने त्याग केला नाही. मी तुम्हाला सांगू, मला कधी कधी प्रश्न पडतो का, वाईट लोक त्यांचा वाईटपणा सोडत नाहीत. कधीच सोडत नाहीत. मग माझी विनंती आहे का, वाईट लोक जर त्यांचा वाईटपणा सोडत नसतील ना, आईनोत वडिलांनोत, तर चांगल्या लोकांनी त्यांचा चांगलेपणा सुद्धा सोडायचा नाही. काही लोकांचा जर संकल्प असेल ना, मरीन पण भागवतात जाणार नाही. मग जे ऐकणारी आहेत का, त्यांनी घरी का राहावं? नाही ऊन आहे. अरे ऊन आपल्या भक्तीपेक्षा मोठं आहे. अरे आता हे गंगा दशहराचा सोहळा चालू आहे ना. आता या गंगा दशहरामध्ये मी करत नाही आहे म्हणा, पण अंगाला भस्म लावून या दशहऱ्याच्या कालावधीमध्ये जे लोक साधना करतात त्यांना द्विगुणित पद्धतीचं फल आहे. मग ते लोक काय करतात माहिती आहे का, इकडून तिकडून 5 कुंड त्या ठिकाणी जळत्या अग्नीचे लावतात. त्याला काय म्हणतात, गौऱ्या 5 पद्धतीने पेटवायच्या आणि त्या गौऱ्याच्या मध्ये बसायचं, अंगाला राख लावायची, पूर्ण दिवसभर उन्हात तपून साधना करायची. एवढी साधना तर आपल्याला करायला लागत नाही. इकडे तर नेट बांधू दे, हे करू दे, ते करू दे, चालूच आहेत. काल बिचारे ते कार्यकर्ते 15 फोन लावले कूलरसाठी. याले फोन लावत, त्याले फोन लावत. आता याचे कार्यक्रम आहेत, बिचारायचं नाही जमून राहिलं. ते प्रयत्नात तुमच्यासाठी पूर्ण आहेत. सगळी व्यवस्था तुमची करण्यासाठी आहेत. आम्हाला फक्त इथं येऊन बसायचंच आहे की नाही. अरे आपला प्रतिसाद देणं अत्यंत महत्वाचं आहे. कायिक, वाचिक, मानसिक पद्धतीने, काय म्हणतात त्याला, तन मन धनाने. ह्या 3 गोष्टी जरी आम्ही केल्या तरी आमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ना. बरं आम्ही मुबलक आहोत.
हा काही नाही असं नाही. खरं सांगा, कोणाची सोय नाही अटी खाया पियाची, एकही नाही. 10 वेळा इकत घेतात आगला वेळेला, इतका पैसा यायच्याजवळ. मी काही माझ्यासाठी मागत नाही किंवा मला ते म्हणायचं नाही. माझा हेतू हा आहे, आम्ही परमार्थासाठी सक्रिय असलो पाहिजेत. आपले पुत्र आहेत ना हे करणारे, हे सगळे कोण आहेत? आपलेच भाऊ आहेत, काका आहेत, दादा आहे, पोरगा आहे. असंच कुठलं तरी नातं आहे ना. हे सगळे आपल्यासाठी करतात. क्षमाशील जीवन साधून त्या ठिकाणी सोडलं नाही, त्याग जीवन सोडलं नाही, पण दुर्जनपणा सोडत नाहीत. शेवटी अश्वत्थाम्याला माफ केलं. तर अश्वत्थाम्यानं काय केलं, त्याचा बदला घ्यायचा म्हणून उत्तरेच्या गर्भावर नारायणास्त्र सोडलं. आणि उत्तरेला जसं माहीत पडलं ना, उत्तरेच्या लक्षात आलं हा माझ्या गर्भावर प्रहार होतोय. उत्तरा लगेच भगवान कृष्ण कन्हैयाचा धावा करायला लागली. पाही पाही महान योगी देव देव जगतपते, नान्यत्वदया भयं पश्ययत्र मृत्यू परस्परं. विनंती केली, प्रभो पाही पाही जगत योगीन महायोगीन देव देव जगतपते, प्रभू माझ्या या गर्भाचा सांभाळ करा. असं ज्या वेळेला म्हटलं, अभि द्रविती मामिषम सशस्त्र स्थापयो विभो काम दहतु मामनाथ मामे गर्भो निपात्यताम. देवा माझा गर्भाचा निपात करण्यासाठी शस्त्र येऊन राहिलं, तू माझा सांभाळ केला पाहिजे. देवा रक्षण कर, असं जसं म्हटलं, लगेच माझ्या भगवान परमात्मा प्रकट झाला, सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये शिरले आणि जे नारायण अस्त्र त्या ठिकाणी सोडलं होतं त्याचा सांभाळ केला, त्याचं क्षालन केलं. आता त्याचं जसं क्षालन केलं ना, त्या गर्भामध्येच त्या पुत्राला भगवंताचं दर्शन झालं. ते गर्भाच्या बाहेर पुत्र जन्माला आलं आणि जन्माला येताबरोबर स्वभावता मुलं रडतात, नाही का? पोरं जन्माला आल्यानंतर रडतात, पण हे जन्माला आल्यानंतर रडायला लागलं नाही, हे इकडे तिकडे पाहायला लागलं. इकडे तिकडे जसं पाहायला लागलं, यांना वाटलं हे काय विचित्र पोरगाय लेकायचं. ते इकडे तिकडे आता त्या काय पाहत होतात माहिती आहे का? ते देव हे पाहत होतात, गर्भामध्ये ज्याने माझा सांभाळ केला तो कोण आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी इकडे तिकडे परीक्षण करायला लागला. तो परीक्षण करायला लागलात म्हणून त्या पुत्राचं नाव त्या ठिकाणी परीक्षिती ठेवलं. बोलिये परीक्षित महाराज की. परीक्षिती महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना भागवत कथा कशी ऐकवली ती भागवत कथा आपल्यापर्यंत